मॅडम. अरे वा, छान, अभिनंदन. हो. चांगले. नंतर अभिजित सरांना आपले हँड रायटिंग दाखवायची का, कशी आहेत ते? दाखवा बरोबर. म्हणजे त्यांना सांगा. हा, प्रत्येकाचं सांगते. तेच म्हणेन मी. पण मला पण उत्सुकता आहे खूप. आय एम व्हेरी क्युरियस. खरंय खरंय. आपण पाठवूया त्यांना हँडरायटिंग. पण अभिजित सर, मला तुम्हाला एक विचारायचंय. आता काय झालेलं आहे, ते लॅपटॉप आणि कॉम्प्युटर मुळे हँडरायटिंग हाताने लिहायची सवयच गेली आहे. मध्ये कोणी मला म्हणतं, अहो जरा एवढे 2 वाक्य लिहा, तर मला ऍक्च्युली हात थरथरायला लागला माझा, कारण लिहायची सवयच गेली आहे. खरंय. सध्या खूप कमी झालंय, पण मला दुसरा ट्रेंड पण दिसतो. कारण बरेच आता सायकोलॉजिस्ट पण किंवा हे लाईफ कोच वगैरे असतात ना, ते सांगतात की तुमचे विचार लिहून काढा. म्हणजे विचारात कोणता तुम्हाला उलटा ट्रेंड पण दिसतो आता. खूप अगदी तरुण मुलं मुली सुद्धा लिहायचं बऱ्यापैकी लोकांनी वह्या वगैरे मेंटेन किंवा डायरी वगैरे अशी मेंटेन केली. आणि अजून तरी आपल्या इथे शाळांमध्ये हातानेच लिहायला लागतंय. म्हणजे शाळांमध्ये अजून तरी कम्प्युटर आले नाही, त्यामुळे बेसिक लिहिण्याची म्हणजे 5 दशक लिहिण्याची खूपच प्रमाण त्यांचं कमी आहे. बरोबर. काही वर्षापूर्वी निदान वाण्याची यादी तरी आम्ही पेनने लिहित होतो. आता ती लिहित नाही, व्हॉट्सअपवर पाठवतो. व्हॉट्सअपवर. अभिजित सर, आणखीन एक सांगायचं होतं. परदेशात मी बघितलं, ती लोक असं काहीतरी पेन पकडतात. हो, त्यांच्याकडे पेन आणि असं काहीतरी उभं 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 ते लिहितात. तर सगळ्यांची अक्षरं खूप घाणेरडी आहेत. म्हणजे इंग्लिश लिहिताना सुद्धा कुणाचंच अक्षर चांगलं येत नाही तिथं. अगदी म्हणजे नुसतं डॉक्टर वगैरे नाही, तर आपण चेष्टा करतो की डॉक्टरांची अक्षरं आहेत, पण ते असं गोल असं उभं धरतात पेन आणि असं लिहितात सगळे इंग्लिश लिहितात. आपल्या याच्यासारखं येतच नाही. मग ते मला तेव्हा डाऊट आला की हे काय असू शकेल. नाही, त्याचं काय आहे ते पण सांगतो ना मी लेक्चर. नाही, माझ्या मनात एक विचारलं जातं की असं केलं तर कसं जमणार, तर ते कसं करतात ते पण सांगेन मी नक्की. किंवा डॉक्टरांचं अक्षराचं काय, ते पण नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. डॉक्टरांचं आपण इतकं समजू शकतो, पण तिथं जेवढे लोक भेटतात, टीचर पासनं ते स्टुडंट पासनं आमचे नातेवाईक काय चिल्ड्रन, सगळेच असं उभं उभं लिहितात आणि सगळ्यांची हँड रायटिंग खूप घाणेरडी आहेत. आणि त्यांना रनिंग हँड रायटिंग हा प्रकारच माहित नाही. त्यांच्याकडे लिहिण्याचं प्रमाण पण आणि खूप कमी झालंय. पण आता नवीन डेव्हलप म्हणजे कॅनडामध्ये, कॅल्गरीमध्ये तिथल्या शिक्षण विभागाने असं सांगितलंय की कर्सिव्ह रायटिंग हे परत सुरू करायचं शाळांमध्ये कंपल्सरी. जे पूर्वी आपल्याकडे गिरवायची पुस्तकं यायची, तर ती त्यांनी शाळांमध्ये परत एकदा कंपल्सरी केली. बरोबर, बरं झालं. थँक्यू. ऐकू नाही येत बघ. तिथे आता 1च मिनिट उरलाय, 4:30 वाजायला. मी सगळ्यांना म्यूट करतो, तुम्हाला दोघांना अनम्यूट करतो. अजून कोणाला अनम्यूट करायचंय का? अजून कोणी? नाही, आज मृणाल नाहीये.
ठीक आहे, तुम्हाला दोघांना. हम्म. आणि मग तुम्ही एक सुरू करा थोडं तुमच्या सोयीप्रमाणे. हो. चांगली आहे, हजेरी चांगली आहे. हो ना, छान. हो, अच्छा. आज अपेक्षा नव्हती खरी. सणवार फार चालले आता श्रावण म्हणून. सत- अभिजित सर स्वतःला अनम्यूट करा. हा. आणि केलं. अरुंधती. अरुंधती समजताय तुम्ही पण केलं तरी मला म्यूट करतो आणि हे बंद करतो माझा व्हिडिओ. हो. मी केलंय, मला अनम्यूट केलंय. हो, येतोय तुमचा. हा, सुरू करायचं का? झालेत 4:30. सर्व उपस्थितांना नमस्कार आणि तुमचं स्वागत. आज खूप इंटरेस्टिंग लेक्चर आहे आपल्या स्टडी ग्रुपमध्ये आणि वेगळाच विषय असला तरी आपल्याशी संबंधित आहे आपल्या अभ्यासाशी. अभिजित देशपांडे आपल्याच बरोबर फ्लॉवर रेमेडी शिकलेले, सगळ्यांना त्यांच्या ग्रुपमधल्या सगळ्यांना त्यांची ओळख होतीच आणि स्टडी ग्रुप वरती पण काही जणांना आता त्यांची ओळख झालेली असणार. आज आता आपण त्यांची सगळीच माहिती ऐकू, त्यांची ओळख तेच आपल्याला करून देतील. पण आजचा विषय असा आहे की हँडरायटिंग अनालिसिस. आणि कशा करता, तर आपण जे कॉन्स्टिट्यूशन शोधतो औषधाचं, ज्या व्यक्तीला औषध द्यायचं आहे तिचं कॉन्स्टिट्यूशन काय आहे हे आपण शोधतो. तर ते कॉन्स्टिट्यूशन पुष्पौषधी मधलं शोधता येईल असं त्यांना वाटलं. त्यांनी तसा प्रयोग करून बघितला, तो सक्सेसफुल झाला. आणि म्हणून आमच्या दोघांचं जेव्हा बोलणं झालं तेव्हा मी त्यांना म्हटलं आपण तुमचं स्टडी ग्रुपवर लेक्चर ठेवूया, सगळ्यांनाच तुमच्या शोधाचा फायदा होईल म्हणून. आणि त्यांनी लगेचच मला ते कबूल केलं की तुम्ही सांगाल तेव्हा मी लेक्चर द्यायला तयार आहे, माझा अभ्यास तयार आहे असं. तर आज आपण त्यांचं लेक्चर तसं ठरवलंय आणि त्यांची माहिती, ते काय काय शिकलेत वगैरे, आणि आता हे हँडरायटिंग साठी त्यांनी काय काय अभ्यास केलाय हे सगळं ते आपल्याला सविस्तर सांगतील. नेहमीप्रमाणेच मी ते माझ्याकडचं टाळले सांगायचं, कारण काही सांगायचं राहिलं तर गैरसमज पण होऊ नये आणि त्यांची सगळी माहिती आपल्याला समजावी, एवढाच त्याच्यातला हेतू आहे. तसंच आपल्या औषधामध्ये जे वाईल्ड डोट औषध आहे त्याचं आपण नेहमी वर्णन करतो की एक्स्ट्राऑर्डिनरी हुशार व्यक्ती आणि अनेक गोष्टी करून बघतात, त्याच्यात यशापर्यंत जातात, त्यांची महत्वाकांक्षा पूर्ण होते तिथे, पण त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट राहत नाही नंतर, आणि ते सगळं सोडून परत दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीकडे वळतात, कारण ह्यात काही राम नाही असं त्यांना वाटतं. सगळं यश लोकांच्या मते त्यांना मिळालेलं असतं, पण त्यांना त्याचं समाधान नसतं आणि त्यांना आंतरिक समाधान मिळालेलं नसतं. तर त्यासाठी ते वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत असतात. जेव्हा आपण क्लासमध्ये वाईल्ड डोट शिकत होतो तेव्हा त्यांनी आपणच सांगितलं की मी बहुतेक वाईल्ड डोटचाच आहे, आणि त्यांना आपण विनंती केली होती की तुम्ही काय काय शिकलात, कशानंतर काय शिकलात ते आम्हाला सांगा, आणि त्यांनी ते सगळं आपल्याला सांगितलं होतं. तर आज पण ते सांगतील, कारण स्टडी ग्रुप मधल्या इतर लोकांनी ते ऐकलेलं नाहीये, त्यामुळे ते वाईल्ड डोट आहेत हे ते कसे आहेत ते पण सांगतील आपल्याला. आणि आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे त्यांना मानधन म्हणून आपण 500 रुपयाची रक्कम देतो. ते काम मृणाल करते आपल्या ग्रुपतर्फे, आणि मृणाल त्याप्रमाणे त्यांना ह्याच्यावर पाठवेल ऑनलाईन. तसंच त्यांना आपण सांगूया की तुम्हाला जसा कार्यक्रम तुमचा ठेवायचा की किती वेळ तुम्ही बोलणार आहात. आपला 1 तास असतो, पण वर 10 मिनिटं झाली तरी चालतील मला वाटतं, कारण लेक्चर खूप इंटरेस्टिंग होईल. आणि जर त्यांना 10 मिनिटं आपल्याला प्रश्नोत्तर विचारायला द्यायची असतील तर ते तसं आधी डिक्लेअर करतील. तसंच उपस्थिती आहे पुष्कळ आज, पण तरी सुद्धा खूप जणींना ज्या नियमित आहेत ऐकायला येणाऱ्या स्टडी ग्रुपच्या,
त्या आज नाहीयेत काही जणी. तर आपण त्यांना वाघ सरांना विनंती करू की हे YouTube वरती पण तुम्ही टाका आणि आम्हाला लिंक द्या. म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच ते लेक्चर ऐकता येईल, आपल्यालाही पुन्हा पुन्हा ऐकता येईल. काही मिस झालं असलं आपल्या हातनं तरी, आणि ते सगळ्यांच्या सोयीचं होईल. तर मी आता थांबते आणि मी अभिजित सरांच्याकडे देते. अभिजित सर याच्या पुढे बोलतील आणि ते कसा कार्यक्रम सांगतील तसा आपण फॉलो करू. ठीक आहे, अभिजित सर बोला तुम्ही. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि माझ्या फ्लॉवर रेमडी मधल्या गुरु अरुंधती सोमनताई यांना खरं तर साष्टांग नमस्कार. त्यांच्यामुळे मी खरं तर एका नवीन म्हणजे काय त्याला सायन्स म्हणायचं का काय म्हणायचं हे मलाही माहिती नाही, पण त्यांनी माझ्या आयुष्यात जो आमूलाग्र बदल घडला माझ्या आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांना, त्याकरता त्यांचे विशेष धन्यवाद. मी चैतन्य बॅचचा फ्लॉवर रेमेडीचा विद्यार्थी आणि खरं तर ताईंचा माझ्या रोटरी क्लबमध्ये त्यांचं लेक्चर झालं होतं आणि त्यांनी जे त्यावेळेसचे काय अनुभव सांगितले मला फार त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटला आणि मला असं वाटलं अरे हो, हे काही काही मला माहिती असलेले घरातले ज्या व्यक्ती आहेत त्यांना हे अतिशय चपखल लागू पडेल आणि ही रेमेडी आपण त्यांना वापरून बघायला काही हरकत नाही, कारण खूप वेगळा अनुभव त्यांनी सांगितला आणि त्या दृष्टीने मग फ्लॉवर रेमेडीशी माझी ओळख झाली. मी व्यवसायाने माझा सॉफ्टवेअर कम्प्युटर सॉफ्टवेअरचा व्यवसाय आहे गेली 23 वर्ष आणि ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे वाईल्ड ओट असल्यामुळे ह्याच बरोबर अनेक इतर व्यवसाय पण मी केले, म्हणजे अगदी लॉन्ड्री पासून ते नॅचरल ऑर्गॅनिक शेतीपर्यंत माझे सगळे व्यवसाय करून झाले. देवाच्या कृपेने त्यातले बरेचसे हे चांगल्या पद्धतीने चालले, काही चालले पण नाहीत. परंतु माझं स्वतःचं नेचर मुळात असं आहे की म्हणजे वाईल्ड आउटच त्या अर्थाने की काहीतरी नवीन सतत करत राहायचं आणि मग ते त्याच्यामध्ये एक ठराविक उंची गाठली किंवा ठराविक पद्धतीने यश आलं की मला तो थोडासा त्यातला इंटरेस्ट कमी व्हायला लागतो आणि मग नवीन काहीतरी शोधायला लागतं, असं माझं जनरल नेचर होतं. पण आपल्या फ्लॉवर रेमेडीमध्ये वाईल्ड ओट शिकल्यानंतर सगळ्यात तो पहिला वाईल्ड ओटचा प्रयोग मी माझ्यावरच सुरू केला आणि मी ताईला मागे सांगितलं की त्याचा मला चांगला अनुभव आला, कारण थोडीशी माझ्या वृत्तीमध्ये थोडीशी स्टॅबिलिटी आली. म्हणजे त्यानंतर असं मला आत्ता अजून तरी कुठे असं अपूर्णत्व आहे किंवा हे याच्यात काही अर्थ नाही, आपण नवीन काहीतरी करायला पाहिजे असं मला अजून वाटत नाही. म्हणजे नवीन गोष्टी शिकायला अजूनही आवडतं, परंतु असमाधान जे त्यातलं जे होतं किंवा मी काहीच हे विशेष नाही आता अजून नवीन काय, हा भाग त्यातला पूर्णपणे कमी झाला. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मी रोटरी क्लबचा मेंबर असताना आमच्याच क्लबमध्ये अजून एक हँडरायटिंग अनालिसिसचं एक लेक्चर झालं होतं आणि ते ज्यांनी घेतलं होतं त्यांना मी म्हटलं की माझं नंतर लेक्चर झाल्यानंतर की अरे फार छान इंटरेस्टिंग आहे आणि माझं हँडरायटिंगचं अनालिसिस तुम्ही कराल का? तर ते म्हणलं हो करतो, मला तू हँडरायटिंग दे आणि सही करून दे. आणि मग साधारण आठवडाभराने त्यांनी मला काही काही गोष्टी सांगितल्या आणि त्या इतक्या माझ्या एकूण अनुभवावरती, माझ्या स्वभावानुसार आणि मला येणारे अनुभव बाहेरच्या लोकांचा हे इतकं चपखल बसत होतं की मला वाटलं बापरे हे बरंच काहीतरी नवीन आहे. वाचलं होतं हँडरायटिंग अनालिसिस बद्दल, परंतु असं सखोल काही माहिती नव्हतं. जे मला एक त्यांच्या बरोबर त्यांनी जेव्हा माझं अनालिसिस केलं तेव्हा मला ते त्याची माहिती मिळाली आणि मला कळलं की अरे हे खरंच काहीतरी वेगळं शास्त्र आहे म्हणजे. आणि मग त्याची अजून माहिती घ्यायला लागली. मग ज्यांनी माझं हँडरायटिंग अनालिसिस केलं होतं त्यांनाच मी सांगितलं की तुम्ही मला शिकवाल का, म्हणून तर मी बेसिक शिकायला सुरुवात केली आणि तेव्हा फ्लॉवर रेमेडी पण शिकत होतो आणि ते करताना मग ह्या दोन्हीची सांगड कशी घातली मी आणि मला कसा अनुभव आला ते मी थोडक्यात सांगतो. त्याच्या आधी मी थोडीशी हँडरायटिंग अनालिसिसची तुम्हाला सगळ्यांना तोंडओळख करून देतो की काय शास्त्र आहे ते. माझं स्क्रीन मी शेअर करतोय, तुम्हाला दिसत असेल तर मला फक्त सांगा की स्क्रीन दिसत आहे. तर हे महात्मा गांधींचं वाक्य, हँडरायटिंग इज अ मिरर टू द माइंड, आणि हे माहिती होतं वाक्य, पण ह्याची अगदी पूर्णतया प्रचिती मला हँडरायटिंग अनालिसिस करताना आली. हँडरायटिंग अनालिसिस ह्याचा सगळ्यात पहिला संदर्भ सापडतो 99व्या शतकामध्ये. ऑगस्टस राजाच्या दरबारात सिओटेनस म्हणून जे इतिहासकार होते त्यांनी त्यावेळेस एम्परर ऑगस्टसच्या हस्ताक्षरावरून त्याचं भविष्य म्हणण्यापेक्षा त्याचा स्वभाव लिहून, थोडंसं भविष्यानुरूप स्वभाव असा लिहून ठेवलेला होता. त्याचा सगळ्यात पहिल्यांदा दाखला सापडतो. आणि पूर्वी छपाई तंत्रज्ञान फार विकसित नव्हतं, त्यामुळे तेव्हा पद्धत अशी होती
की बायबलच्या प्रती या हस्तलिखित आणि लिहिल्या जायच्या, आणि हे सगळे जे चर्च मधले जे हे होते, मॉन्क्स होते, ते सगळ्या कॉपीज त्याच्या हाताने बनवायच्या. आणि मग ते करता करता प्रत्येकाची वेगवेगळ्या हस्ताक्षरातलं बायबलची कॉपी, ह्याच्यावरती त्या हस्ताक्षरावरचा अभ्यास अजून सखोल होत गेला, आणि चर्चमध्ये ह्याचा खूप मोठ्या प्रमाणात सायन्स म्हणून अभ्यास केला गेला. आणि 1662 साली पहिलं त्याच्यावरचं फॉर्मल पुस्तक प्रकाशित झालं. डॉक्टर कॅमिलो बाल्डी म्हणून इटालियन डॉक्टर होते आणि हस्ताक्षर तज्ज्ञ पण होते, आणि तिथल्याच युनिव्हर्सिटी ऑफ बोलोग्ना जे आहे त्याचा चर्च जे होतं तिथे ते तिथले प्रिस्ट पण होते. तर त्यांनी 1662 साली हस्ताक्षर, विविध प्रकारचे हस्ताक्षर आणि त्याच्यावरनं मनुष्य स्वभाव असं पुस्तक त्यावेळेस लिहिलं होतं, की जे अजूनही रेफरन्स मॅन्युअल म्हणून जगात वापरलं जातं. तर त्याचा हँडरायटिंग अनालिसिस ज्याला आपण म्हणतो, त्याचा शास्त्रीय शब्द आहे ग्राफॉलॉजी. म्हणजे ग्रीकमध्ये ग्राफो म्हणजे लिहिणे आणि लोगोस म्हणजे नॉलेज किंवा स्टडी कुठल्याही प्रकारचं, म्हणजे जिओलॉजी आपण म्हणतो तसंच ग्राफॉलॉजी. त्यामुळे लिहिलेल्या गोष्टींचा अभ्यास म्हणून त्याचा ग्राफॉलॉजी असं त्याला शास्त्रीय शब्द पडला. आणि जो ग्राफॉलॉजी चं शास्त्र जाणतो त्याला ग्राफॉलॉजिस्ट असं म्हणतात. 19व्या शतकापासून युरोपमध्ये सायकोलॉजिकल टेस्टिंग टूल म्हणून ऑफिशियल मान्यता हँडरायटिंग मिळालेली आहे, आणि तिथे पर्सनॅलिटी अनालिसिससाठी, करिअर गायडन्ससाठी, नोकरीला एम्प्लॉय सिलेक्शन करत असताना बाकी सगळ्या सायंटिफिक टेस्ट बरोबरच हँडरायटिंग अनालिसिस पण त्याचं वापरलं जातं. म्हणजे त्याला फॉर्मल मानलं जातं. सगळ्यात पर्यंत युरोपमध्ये ते वाढलं, आणि त्याच्यानंतर मग अमेरिकेत त्याचा खूप मोठ्या प्रमाणात ते प्रसार. मोठं होईल का? आता हँडरायटिंगला दुसरा एक शब्द अनालिसिस मध्ये म्हणला जातो, तो म्हणजे ब्रेन रायटिंग. म्हणजे हँडरायटिंग इज ब्रेन रायटिंग असं म्हणलं जातं. का ते पण सांगतो. हँडरायटिंग येतं कसं, म्हणजे हँडरायटिंग आणि स्वभाव ह्याचा संबंध कसा जोडला जातो, तर जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपल्या बोटांची आणि पंजाच्या सांध्याची जे काय मायक्रोन्युरोटिक मुवमेंट्स होतात, त्यांनी आपल्या मेंदूला जे काय संदेश जातात त्याच्यानुसार आपलं हस्ताक्षर बदलतं. त्याचमुळे असं म्हणलं जातं की जसा तुमचा मूड असेल त्याप्रमाणे हस्ताक्षर येतं, आणि हस्ताक्षराप्रमाणे मूड पण बदलू शकतो. जसा हाताचा ठसा असतो तसं कुठल्याही दोन व्यक्तींचं हँडरायटिंग सिमिलर कधी नसतं. म्हणजे आता माझ्या कोर्सच्या मध्ये सुद्धा आणि नंतर देखील बऱ्याचशा जिथे मृत्यूपत्र असतं, तिथे कोर्ट केसेस असतात, तिथे आमचं अनालिस्ट म्हणून तर कोर्ट आमचं मत घेतं, किंवा जिथे सुसाईड नोट असेल तिथे देखील त्याचं अनालिसिस की ह्याच व्यक्तीने लिहिली आहे का, ह्याची खातरजमा करण्यासाठी एक सर्टिफिकेट लागतं कोर्टाला. तर ते दिलं जातं की ह्याच बेसिसवरती कुठल्याही दोन व्यक्तींचं हस्ताक्षर अगदी एक्झॅक्ट समान कधीही नसतं, आणि त्याच्यावर हे सगळं शास्त्र बेस केलेलं आहे. त्यामुळे तुमच्या हँडरायटिंग प्रमाणे मूड बदलतो आणि मूड प्रमाणे हँडरायटिंग बदलतो. म्हणजे नेहमी मला विचारला जाणारा प्रश्न असा आहे की आपण माझा हस्ताक्षर नेहमी बदलतो, मग माझा काय स्वभाव तसाच राहणार आहे. तर आमचं उत्तर अगदी फिक्स असतं त्याला, की आपला स्वभाव दिवसभर सेम, आपला मूड सेम राहतो का दिवसा, आपण कधी उत्साही असतो, कधी आपला मूड जातो, मग हस्ताक्षर आपलं त्यावेळेस बदलतं का, तर हो. त्या क्षणी जर तुम्हाला मी तोच एखादा मजकूर लिहायला सांगितलं तर थोडाफार वेगळा आहे, पण हे असं मी जरी म्हणलं असतं तरी बेसिक मुळाची माणसाची हस्ताक्षराची ठेवण असते ती बदलत नाही बिलकुल. त्यामुळेच हे अनालिसिस हे ॲक्युरेट होत असतं. आता हँडरायटिंग अनालिसिस किंवा ग्राफॉलॉजीमध्ये वेस्टर्न पद्धत एक आहे आणि इंडियन पद्धत आहे, आणि ही चालते लॅटिन स्क्रिप्ट, म्हणजे इंग्रजी किंवा इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, इटालियन, लॅटिन, स्पॅनिश ह्या ज्या लॅटिन स्क्रिप्टवर बेस्ड ज्या भाषा आहेत त्याच्यावरती वेस्टर्न सिस्टीम पूर्ण आधारलेली आहे हँडरायटिंग अनालिसिसची. जशी वेस्टर्न सिस्टीम आहे तशीच इंडियन सिस्टीम देखील आहे. म्हणजे इंग्लिश किंवा लॅटिन स्क्रिप्टच, पण भारतीय पद्धतीनुसार. अशा दोन वेगवेगळ्या स्ट्रीम्स क्लिअर कट आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये ज्यांना सायकोलॉजी बद्दल माहिती आहे त्यांना गेस्टाल्ट माहिती असेल. गेस्टाल्ट म्हणजे थोडक्यात तुम्हाला संपूर्ण माणूस काय आहे तो मी आधी समजून घेईन, आणि मग त्याचे विविध पार्ट्स मध्ये तो कसा त्याचा स्वभाव आहे ते सांगेन. आणि नॉन गेस्टाल्ट म्हणजे त्याच्या एक्झॅक्टली उलट, की मी त्याच्या प्रत्येक स्वभाव वैशिष्ट्याचा अभ्यास करेन आणि तो एकत्र करून ही संपूर्ण पर्सनॅलिटी कशी होते ते सांगेन. तर ह्या दोन अजून वेगळ्या पद्धती आहेत हँडरायटिंग अनालिसिसमध्ये. आणि नुसतं लिहिलेलं अक्षर सोडून ह्याच्या व्यतिरिक्त सिग्नेचर अनालिसिस म्हणजे फक्त सहीचं अनालिसिस करून पर्सनॅलिटी काय आहे ती माणसाची सांगायची, किंवा डुडल म्हणजे आपण बसल्या बसल्या चित्राच्या रेघोट्यामध्ये म्हणतात डुडल, तर या डुडलचं किंवा चित्राचं अनालिसिस पण केलं जातं.
आणि जसं इंग्लिश म्हणलं तसं इतर भाषात देखील हँडरायटिंग अनालिसिस केलं जातं, भारतीय भाषांमध्ये देखील केलं जातं. माझं स्वतःचं जे शिक्षण आहे हे वेस्टर्न सिस्टीम मध्ये झालंय, त्यात नॉन गेस्टाल्ट पद्धतीमध्ये मी शिकलो आहे आणि सिग्नेचर अनालिसिस मी करतो, पण डुडल अनालिसिस किंवा चित्रांचं अनालिसिस मी करत नाही. आता हे मी जेव्हा मला ह्या शास्त्राची तोंड ओळख झाली तेव्हा असं झालं की इंडियन सिस्टीम पण होती, वेस्टर्न सिस्टीम पण होती, छोटे कोर्स होते, आठवडाभराचे होते, फक्त शनिवार रविवारचे कोर्स होते. मग मी जरा अभ्यास केला की अरे आपल्याला जर शास्त्र म्हणून शिकायचं असेल तर हे नक्की ह्या वेगळ्या पद्धती का आहेत आणि कशा प्रकारे शिकवल्या जातात ह्याचा आपण अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणून मग मी कुठे कोर्स घेतले जातात, त्यात कोण शिकवतं, कुठल्या पद्धती, याचा थोडासा माझ्या समोर थोडासा चिकित्सक म्हणता येईल असा त्याचा अभ्यास केला. आणि मग ते करताना हँडरायटिंग युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल म्हणून कॅलिफोर्नियामध्ये आहे अमेरिकाचे, त्यांचा एक खूप मोठा कोर्स असतो हँडरायटिंग अनालिसिसचा. तो 5 लेव्हल पर्यंत असतो, म्हणजे खरं 3 लेव्हलचा कोर्स आहे तो आणि तो खूप डिटेल्ड आहे. दुसरं वैशिष्ट्य असं की कुठलंही शास्त्र हे ते तुम्ही किती प्रकारे त्याचं प्रमाण देऊ शकता किंवा प्रूव्ह करू शकता त्याच्यावरच ते बरोबर का चूक हे ठरतं. तर हँडरायटिंग युनिव्हर्सिटी इंटरनॅशनलचा असा नियम होता की कुठलंही हँडरायटिंग मधलं जे काय स्ट्रेट असेल हे जोपर्यंत 90% किंवा त्याच्यापेक्षा जास्ती वेळा आपण स्टॅटिस्टिकली दृष्ट्या किंवा सांख्यिकी दृष्ट्या आपण सिद्ध करू शकत नाही तोपर्यंत ते ट्रेट आम्ही आमच्या अभ्यासक्रमात शिकवणार नाही. म्हणजे काही हँडरायटिंग मधल्या काही विशिष्ट गोष्टी जर येत नसतील तर त्याच्यावर ठोकताळे बांधायची आम्हाला परमिशन नाही. आम्हाला स्पष्ट सांगायला लागतं की ह्याचा अर्थ मला समजत नाही. मी एकूण बाकी हस्ताक्षर तुमचं अनालाइज केलं, पण हा एक पर्टिक्युलर जी गोष्ट आहे ज्या प्रकारे लिहिली गेली तर ती कशी आहे त्याच्यावरनं मी वेगळं काही तुम्हाला सांगू शकणार नाही, कारण ह्याचा आमच्याकडे पुरेसा पुरावा नाही की ही प्रत्येक वेळेस तशीच असेल. आणि हे वैशिष्ट्य खूप महत्वाचं होतं, कारण खूप ठिकाणी हँडरायटिंग अनालिसिस शिकवलं जायचं. छोटे 2 दिवसाचे म्हटलं 2 दिवसाचे कोर्स होते, 6 महिन्याचे होते, परंतु त्यांच्या प्रत्येकाच्या अनालिसिसच्या पद्धतीमध्ये इतका वेगवेगळा फरक होता की एखादा ए म्हणतो त्याला दुसरा बी म्हणायचा आणि एखादा सांगायचा हा माणूस रागीट आणि दुसरा त्याच हस्तक्षेप सांगायचा की हा माणूस अतिशय सौम्य स्वभावाचा. तर ते काही जुळेना आणि म्हणून तर मला हँडरायटिंग युनिव्हर्सिटी इंटरनॅशनलचाच कोर्स करायचा होता. ते थोडंसं सर्टिफिकेशन महाग आहे आणि किचकट पण आहे, पण मुळात त्यात शिकवणारे ट्रेड्स हे कोणीही उद्या जर चॅलेंज केलं तर आम्ही सांगू शकतो की आमच्याकडे याचं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे की मोर दॅन 90% म्हणजे खरं तर 95च्या पुढेच, पण मिनिमम 90% वेळा हा आम्ही स्टॅटिस्टिकली पुराव्यानुसार सिद्ध करू शकतो. आमच्या डॉक्युमेंटेड आहे युनिव्हर्सिटीमध्ये की ह्याचा अभ्यास झालेला आहे आणि हा 90% वेळा हा अशाच प्रकारे ह्याचा अनालिसिस केला जातो आणि म्हणून मी तो कोर्स करायला ठरवलं. थोडासा मोठा कोर्स आहे, ह्याचा परीक्षा पण खूप टफ असते. मला एकूण 21 पेपर सेट्स द्यायला लागले त्याकरता, टेस्ट सेट्स. म्हणजे माझा टेस्ट आन्सर सेट जो आहे तो जवळजवळ 250-300 पानी झाला. त्याची एक लेखी परीक्षा असते, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लेखी परीक्षेचे पेपर सबमिट करायच्या आधी मी कमीत कमी 100 अनालिसिस केलेले असायला लागतात. त्याचा अनालिसिसचा मी अंडरटेकिंग देतो की मी 100 अनालिसिस केलेले आहेत डिटेलमध्ये. जेव्हा डिटेल म्हणतो तेव्हा याचा अर्थ पूर्ण स्वभाव, नुसते छोटे काही 2-3 वाक्यात नाही, तर 2 पानं किंवा त्याच्यापेक्षा जास्ती असलेला अनालिसिस मला लेखी दिलेला असायला लागतो. त्यानंतर 21 टेस्ट सेटची लेखी परीक्षा असते. त्याच्यानंतर एक प्री टेस्ट होते आणि प्री टेस्टमध्ये ठरवतात की तुमची फायनल परीक्षा घ्यायची तुमची तयारी पुरेशी आहे का, तुम्हाला अजून थोडासा अभ्यास करायला लागेल. आणि मग तुम्ही प्री टेस्ट जर पास नाही झालात तर मग तुम्हाला परत एकदा तुमचा जो ट्रेनर असतो त्याला सांगतात की ह्या 2-3 गोष्टींमध्ये हा कच्चा आहे, त्याचा परत थोडासा अभ्यास करून घ्या. आणि मग ते झाल्यानंतर परत एकदा जर तुमची नाही पहिली प्री टेस्ट पास झाला तर परत एकदा प्री टेस्ट होते आणि प्री टेस्ट झाल्यानंतर फायनल व्हर्बल एक्झाम आणि व्हर्बल एक्झाम समोरासमोर होते. हा कोर्स पण देखील माझा ऑनलाईन नव्हता, मला समोर पूर्ण वेळ ट्रेनर होता. सुदैवाने पुण्यात ट्रेनर होते त्यामुळे मला त्याचा फायदा झाला. तर मग प्री टेस्ट होते, प्री टेस्ट झाल्यानंतर फायनल टेस्ट होते आणि फायनल टेस्टमध्ये तुम्हाला ऍक्च्युअल अनालिसिस करायला लागतं आणि ते पण बऱ्यापैकी अवघड असतं, कारण मला एक्सटेम्पोर समोर लगेच सांगायला लागतं की हे जे तुम्हाला सॅम्पल दिलंय हे सॅम्पलचा माणूस कसा असेल, किंवा असं विचारतात की हा माणूस तुम्ही मार्केटिंगच्या जॉब करता घ्याल का, किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला सुसाईडच्या टेंडन्सीज कुठे दिसतात का. कारण आम्हाला सुसाईड नोट अनालिसिस हा पण आमच्या अभ्यासक्रमाचा एक भाग होता की सुसाईड टेंडन्सी कशी माणसाची, त्याचा हस्ताक्षर आधीचं
वर्षभरापूर्वीच आणि वर्षभरानंतर तसं कसं बदलत गेलं आणि मग तो सुसाईडची नोट जी ऍक्च्युअली असते त्यावेळेस त्याचा हस्ताक्षर, त्यामुळे त्या प्रकारची ती व्हर्बल टेस्ट असते. किंवा हा माणूस एखादा नेता आहे, हा कार्यकर्ता कॅटेगरीतला आहे, अशा प्रकारची ती एक टेस्ट असते आणि मग ती पास झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेशन मिळतं. त्यामध्ये तुम्ही लिहू शकता की मी सर्टिफाईड हँडरायटिंग अनालिस्ट आहे आणि म्हणून मी हा कोर्स निवडला, हँडरायटिंग युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल. आता हे करत असताना माझा फ्लॉवर रेमेडीचा पण कोर्स चालू होता आणि माझं सायकोलॉजिकल बॅकग्राऊंड होतं आणि आपली फ्लॉवर रेमेडीची औषधं ही सगळी मनाची औषधं आहेत मुख्यतः. तर मनच समजलं नाही तर मग तुम्ही औषधोजना बरोबर कशी करणार, असा मला नेहमी एक प्रश्न होता. म्हणून मग ते करताना मी काउन्सिलिंगचे वगैरे सर्टिफिकेशन कोर्सेस पण केले ते करताना. पण त्यामुळे जेव्हा हँडरायटिंग अनालिसिस समोर आलं तेव्हा मला असं वाटलं की अरे ह्याच्यावरनं जर मला स्वभाव अचूक कळू शकत असेल, एका लिमिटपर्यंत अचूक कळू शकत असेल, तर मला असं वाटतं की मला औषध योजना पण त्यानुसार त्याची व्यवस्थित करता येईल, म्हणजे अगदी पिन पॉइंटेड पण मी सांगू शकलो पाहिजे. तेव्हा मी तो अभ्यास करतानाच हँडरायटिंग अनालिसिस शिकत असताना मला हे फ्लॉवर रेमेडीचं हे लक्षात आलं आणि ते कसं लक्षात आलं त्याची एक खूप छान गंमत आहे. म्हणजे मला अक्षर आपण म्हणतो ना एकदम असा एक स्पार्क येतो, तो कसा आला तर त्याच्या आधी फक्त सांगतो हँडरायटिंग अनालिसिस काय सांगू शकत नाही. तर वय सांगू, हँडरायटिंगवरनं तुम्ही वय सांगू शकत नाही कोणाचं. म्हणजे साधारण एक ठोकताळा तुम्ही बांधू शकता, कारण जसं वय होतं तसं माणसाचं थोडंसं हात जो असतो थरथरायला लागतो, मग बघून अंदाज येतो. पण मी तसं शास्त्रीयदृष्ट्या वय सांगू शकत नाही. पुढे स्त्री किंवा पुरुष म्हणजे जेंडर तसं सांगू शकत नाही, की लिहिणारा स्त्री आहे की पुरुष आहे मी सांगू शकत नाही. रेस म्हणजे तो युरोपियन आहे की आफ्रिकन आहे की एशियन आहे हे सांगू शकत नाही. नॅशनॅलिटी पण त्याचप्रमाणे सांगू शकत नाही की इंडियन आहे का अमेरिकन आहे. अगेन हे थोड्याफार प्रमाणात सांगू शकतो. ते का सांगू शकतो की प्रत्येक देशामध्ये ना काही काही अक्षरं इंग्लिशमधली विशिष्ट प्रकारे लिहायला शिकवली जातात. तर त्याच्यावरनं आता मला माहिती आहे की अनालिसिस केलेत किंवा सॅम्पल्स बघितले आहेत की आम्हाला थोडंफार शिकवलं म्हणून सांगू शकतो की जर्मनीमध्ये एम लिहायची एक विशिष्ट पद्धत असते किंवा भारतामध्ये ई लिहायची एक कॅपिटल ई लिहायची एक वेगळी पद्धत असते. तर तशी ती शिकवली जाते म्हणून त्याच्यावरनं अंदाज बांधू शकतो. पण ॲज अ सायन्स मी सांगू शकत नाही की हा लिहिणारा माणूस कुठल्या देशातला. त्याचबरोबर तो लेफ्ट किंवा राईट म्हणजे डावखुरा आहे का नाही हे पण मी सांगू शकत नाही आणि भविष्याचं नक्कीच सांगू शकत नाही. म्हणजे काही वेळेस असं झालंय माझ्या बाबतीत की अनालिसिस इतकं डिटेल झालं की लोकांनी तुम्ही भविष्य पण सांगू शकता का, नाही भविष्य नाही सांगू शकत, की तुमचा स्वभाव काय ते सांगू शकतो किंवा मी हे सांगू शकतो की तुम्ही तो बदलण्यासाठी काय करायला पाहिजे. किंवा तुमचं म्हणजे एखादा जर तरुण असेल मुलगा आणि तो करिअर निवडत असेल तर मी त्याचं हँडरायटिंग अनालिसिस करून आम्ही हे सांगू शकतो, कारण करिअर गायडन्सच्या वेळेस पण बरेच जण येतात. त्यांना हे सांगू शकतो की तो म्हणतो मला मार्केटिंगमध्ये जायचं, तर मी सांगू शकतो की तुझा जो मूळचा स्वभाव आहे हा मार्केटिंगचा आहे की नाही, आणि जर तुला मार्केटिंगमध्ये जायचंच असेल तर तुला काय बदल करायला लागतील हे नक्की सांगू शकतो. त्यामुळे ह्या शेवटच्या 2 गोष्टी सांगितल्या ना, ह्याची फ्लॉवर रेमेडीची आपल्या खूप छान प्रकारे सांगड घालता येते. पण हँडरायटिंग अनालिसिस काय सांगू शकतं, तर एखाद्या माणसाचा संपूर्ण इमोशनल मेकअप काय आहे, म्हणजे भावनिक दृष्ट्या तो माणूस कसा आहे, म्हणजे खूप गोष्टी मनावर घेणार आहे का, अजिबात गोष्टी मनाला लावून घेत नाही, चिडखोर आहे का, शांत स्वभावाचा आहे का, किंवा खूप शोई आहे का, किंवा खूप आतल्या गाठीचा आहे का, त्या गोष्टी सांगू शकतो. कम्युनिकेशन त्याचं कसं आहे, म्हणजे अगदी लाईन ट्रेड्स तर खूप विशिष्ट प्रकारे सांगू शकतो की हा माणूस खोटं बोलतो की नाही बोलत, हे अतिशय क्लिअर कट प्रकारे सांगू शकतो. आणि माझा आतापर्यंतचा लाईन ट्रेडचा सक्सेस रेट हा 99% आलेला आहे की हा माणूस खोटं बोलतो, तर ते सांगू शकतो. किंवा एखादा खूप बोलायला चांगला आहे का, किंवा काही लोक असतात की अगदी तोंडावर फटकळ असतात, तर ते पण खूप व्यवस्थित प्रकारे सांगता येतं. रिलेशनशिप विथ सेल्फ आणि अदर्स, म्हणजे हा माणूस स्वतःला कसा बघतो, की माझं स्वतःबद्दलचं आत्मभान कसं आहे, किंवा मला सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे का, मी स्वतःमध्ये अहमपणा काही आहे का, मी स्वतःला कमी लेखतो का, कारण हा पण एक खूप महत्वाचा मुद्दा आहे पर्सनॅलिटीमध्ये, की मी स्वतःलाच खूप कमी लेखत असेल तर मी कधीच यश मिळू शकणार नाही. तर ते कसं आहे. त्याचबरोबर मी दुसऱ्याला कसा बघतो, म्हणजे मी मैत्री लगेच होते माझी का होत नाही, माझा दुसऱ्यावर चटकन विश्वास बसतो का बसत नाही, ह्या प्रकारच्या गोष्टी पण अतिशय व्यवस्थित आणि स्पष्टपणे कळून येऊ शकतात. थिंकिंग पॅटर्न म्हणजे साधारण इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो ते, आणि विचार करण्याची पद्धत. आता मी जेव्हा इंटेलिजन्स आणि विचार करण्याची पद्धत वेगवेगळी म्हणतो, ती का म्हणतो ते पण मी नंतर दाखवतो. तर ते पण कळू शकतं की ह्याला समजायला गोष्टी वेळ लागतात का, किंवा हा चटकन याला गोष्टी समजून येतात का, हा एखाद्या विषयात खोल शिरतो का वरवरचं फक्त बघून बोलतो, हे कळू शकतं.
फिजिकल ड्राईव्ह कशा आहेत, म्हणजे काही लोक असं ज्यांना अतिशय व्यायाम करायला खूप एकदम हेक्टिक, म्हणजे आयर्न मॅन वगैरे सारख्या रेसमध्ये भाग घेतात किंवा वेट लिफ्टिंग करतात, तसा आहे का फारसा फिजिकल कुठल्या ऍक्टिव्हिटीच्या मागे लागत नाही ह्याला. व त्याचा कसा उपयोग होतो की एखादा माणूस जो डेस्क जॉब करतो त्याला जनरली कुठल्या बाहेरच्या गोष्टींची, बाहेर जाऊन काय व्यायाम करा किंवा खूप प्रवास करायची आवड नसते थोडं, तर तो डेस्क जॉबलाच चांगला आहे. मग तो कुठलाही अकाउंटंट वगैरे असा जॉब करू शकतो, पण त्याला तुम्ही म्हणाल की जा फिरतीच नोकरी कर, तर त्याच्यात तेवढी एनर्जी नसते, मग तो करू शकणार नाही. तर अशा प्रकारे फिजिकल ड्राईव्ह समजतात. सेक्शुअल ड्राईव्ह अतिशय व्यवस्थित प्रकारे समजू शकतात, म्हणजे आश्चर्यकारकरित्या की ज्या आपण खूप आपल्या समाजामध्ये चार चौघात बोलल्या जाऊ शकत नाहीत, पण ज्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येतात, अशा खूप स्पष्टपणे कळतात. आणि लोक त्याच्याने बऱ्यापैकी, कारण ही जनरली गोष्ट कोणाला माहिती नसते किंवा बोलली जात नाही, तर त्या खूप स्पष्टपणे कळतात आणि ते सांगितल्यानंतर लोक खूप, त्यांना आश्चर्य वाटतं की अरे हे तुम्ही कसं सांगू शकता, तर ते चांगल्या प्रकारे कळू शकतं. आणि ह्याचा फिलॉसॉफिकल आणि आयडिओलॉजिकल मेकअप, म्हणजे हा विचार कशा प्रकारचे करतो, किंवा हा मोकळ्या विचाराचा आहे का, दुसऱ्यांची मतं सहज ऍक्सेप्ट करतो का करत नाही, एखादं मत ह्याला सहज ह्याच्यावर कोणी थोपवू शकतं का, किंवा हा प्रत्येक कुठलेही त्याला कोणी काही विचार सांगितला किंवा कुठली आयडिया सांगितली तर हा सखोल जर विचार करेल आणि मग ती ऍक्सेप्ट करेल, का वरवरच्या माहितीवर ऍक्सेप्ट करेल, का अजिबातच दुसऱ्याच्या कुठल्याही विचारांना काही किंमत देणार नाही, स्वतःच्याच मार्गाने चालत जाईल, हे देखील खूप स्पष्टपणे कळतं. तर ह्या गोष्टी हस्ताक्षरातून स्पष्टपणे कळू शकतात. आता हँडरायटिंग आणि फ्लॉवर रेमेडीची सांगड मी कशी घातली, तर झालं असं की हँडरायटिंग अनालिसिस मध्ये थिंकिंग पॅटर्न्सचा माझा विषय चालला, आणि थिंकिंग पॅटर्न्स मध्ये हे बरेच आहेत, त्यापैकी हे दोन मी शिकत होतो. पहिला जर तुम्ही हा बघितला त्याला क्युम्युलेटिव्ह थिंकर असं म्हणतात, आणि दुसरा जो आहे हा कॉम्प्रिहेन्सिव्ह थिंकर म्हणतात. आता ह्याच्यामध्ये काय असतं, क्युम्युलेटिव्ह थिंकर असतो ना, ह्याला गोष्टी समजायला वेळ लागतो. ह्याचा कॅरेक्टरिस्टिक असा आहे की ह्याचे एम जे असतात हे असे गोल अतिशय असतात. हे गोल छोटा का मोठा ह्याला काही किंमत नाहीये, पण हा अतिशय गोल व्यवस्थित याचा असतो. त्याचबरोबर एच आणि एन पण गोल असतात, आणि ह्याला गोष्टी समजायला थोडासा वेळ लागतो, ह्याला ऍडिशनल लोकांची मदत घ्यायला लागते गोष्ट समजायला. आणि त्याच्यापेक्षा उलटा असतो हा कॉम्प्रिहेन्सिव्ह थिंकर, म्हणजे ह्याचे एम आणि एन असं एकदम शार्प असतात, त्याची टोकं एकदम एकदम टोकीदार असतात. ह्याला कुठला विषय खूप झटकन समजतो, फार न सांगायला लागतं, आणि खूप पटापट निर्णय घेणारी लोक असतात. तर मी हे शिकत होतो, आणि मग शिकून झाल्यानंतर धड्याच्या नंतर परीक्षा असते जेव्हा, तेव्हा मला पेपर, आणि त्या पेपरवर मला सॅम्पल जे आलं ते सॅम्पल असो, म्हणलं अरे बापरे आली का पंचायत, म्हणजे ह्याच्यामध्ये गोल पण आहे पहिला, आणि दुसरा टोकीदार पण आहे, आता ह्याचं अनालिसिस कसं करायचं. मग माझे जे ट्रेनर त्यांना मी विचारलं की ह्याचं आता कसं करणार, कारण ह्याच्यात दोन्ही आहेत. तर ते म्हणले की अरे सोपं आहे, हे बघ, पहिला जो आहे हा गोल आहे आणि त्याच्यानंतर टोकेदार आहे, म्हणजे काय की ह्याला सुरुवातीला वेळ लागतो, परंतु ह्याला जेव्हा समजतं तेव्हा चटकन पिकअप करतो आणि पुढे हा फास्ट जातो. तर म्हणजे आता सांगू का, धक्का स्टार्ट म्हणतात आपण त्याला. आणि मग एकदम मला असं गेलं की धक्का स्टार्ट आपण कुठे ऐकलं, तर धक्का स्टार्ट हे आपण जेव्हा हॉर्नबीम शिकलो तेव्हा त्यांनी सांगितलं की हॉर्नबीमची लोक धक्का स्टार्ट असतात, त्यांना पहिलं सुरुवात करायलाच ते इतका वेळ घेतात की त्याच्यानंतर त्यांना पुढे जायला मग आपण हॉर्नबीम दिलं की ते गोष्टी पटापट सुरू करतात, आणि त्याच्यानंतर ते स्पीड घेतात. आणि मग ते मला कुठेतरी असं स्ट्राईक झाल्यासारखं झालं की अरे हे अतिशय अप्लिकेबल आहे, म्हणजे मला जर हँडरायटिंग वरनं हे कळलं की हा माणूस धक्का स्टार्ट आहे, तर माझी देणारी औषधं म्हणजे हॉर्नबीम एक्झॅक्ट त्याला अप्लिकेबल होईल का नाही हे मी आधी सांगू शकणार नाही, पण ऍटलिस्ट काही टार्गेटेड गोष्टी तरी माझ्या डोळ्यासमोर लगेच येतील, की म्हणजे ह्या 1, 2, 3, 4 रेमेडीज ह्याला अप्लाय होऊ शकतात, किंवा त्या दृष्टीने मी अजून त्याचं बघू शकतो की हे ह्याला अप्लिकेबल होईल का, किंवा हे ह्याला उपयोगी पडेल, हे मी त्याला नक्की सांगू शकतो. आणि ही ट्यूब पेटल्यानंतर मग मला असा छंदच लागला की कुठल्या प्रकारचं पर्सनॅलिटी ट्रेट हे कुठल्या औषधासाठी लागू पडू शकतं. आणि मग मी त्याचं एक एक डॉक्युमेंटेशन करायला सुरुवात केली, कारण मुळात सायकोलॉजिकल बॅकग्राऊंड नसल्यामुळे मला हे पहिल्यांदाच पटत नव्हतं की मी नुसत्या एखाद्या बोलण्यावरती एखाद्याला फ्लॉवर रेमेडी कशी सांगू शकेल, कारण की मला एका पहिल्या भेटीमध्ये किंवा एखाद्या भेटीमध्ये अनोळखी माणसाचा स्वभाव कळण्यासाठी खूप एकतर फॉर्मल शिक्षण तरी पाहिजे किंवा प्रचंड अनुभव तरी तेवढा पाहिजे, आणि दोन्ही माझ्याकडे नव्हतं. पण माझ्याकडे मग हे एक खूप जादूचं टूल होतं की जे वापरून मी तो अनालिसिस करू शकतो, आणि मग मी ते डॉक्युमेंट करायला सुरुवात केली. तर आता मी पुढे दाखवतो की कुठे कसं ऍप्लिकेबल होतं, फक्त एवढंच एक कन्फ्युजन होऊन देऊ नका.
मी जी नावं लिहिली फ्लॉवर रेमेडी ती जशीच्या तशी त्याला अप्लाय होतील असं नाही, पण आपल्याला एक दिशा मिळू शकते की कुठल्या प्रकारे ह्या माणसाला रेमेडी कुठल्या प्रकारची देऊ शकतो आपण. हँडरायटिंग अनालिसिस करताना पद्धत अशी असते की आम्ही घेताना एका कोऱ्या कागदावर त्यांच्याकडनं लिहून घेतो. लाईन ह्याच्या करता नाही की माणूस मार्जिन किती सोडतो, त्याचं हस्ताक्षर वरती जाणार आहे का खाली झुकणार आहे, ह्याच्यावर पण बऱ्याच गोष्टी कळतात. त्यामुळे न रेघा असलेल्या कोऱ्या कागदावर त्याच्याकडनं एक पॅराग्राफ लिहून घेतला जातो आणि खाली सही केली जाते. त्यामुळे त्या पॅराग्राफच्या लिहिलेल्या त्या मजकुरावरनं आणि त्याच्या सिग्नेचरवरनं त्याचा स्वभाव शेवटी आम्ही सांगतो. आणि मग त्याचे स्ट्रेंथ एरियाज कुठले आहेत, तो कशामध्ये स्ट्रॉंग आहे किंवा त्याचे विकनेसेस कुठले आहेत, तो कशामध्ये कमी आहे, त्यांनी कुठल्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे हे सांगू शकतो. माझ्याकडे इतक्यात आत्ता जसं लग्नासाठी पत्रिका जुळवतात ना, तसं हस्ताक्षर जुळवण्यासाठी पण लोक आली होती की ह्यांचं पटेल का एकमेकांची, तर ते पण सांगतात. तर दुसरं एक हँडरायटिंग मधला एक महत्त्वाचा जो आम्हाला शिकवला जातो आणि मी पण सगळ्यांना आवर्जून सांगतो की एखादा कुठलाही पर्सनॅलिटी ट्रेट हा चांगला किंवा वाईट आहे असं तुम्ही ट्रेट सांगू शकत नाही. म्हणजे तो कुठल्या ठिकाणी आहे त्यानुसार तो चांगला किंवा वाईट सांगू शकतो. ऑफकोर्स काही ट्रेट्स आहेत ज्याला हेल्थ ट्रेट्स म्हणतात हँडरायटिंग अनालिसिसमध्ये, हे वाईटच असतात. म्हणजे ते कुठेही कसेही आले तरी ते नाहीच तुम्हाला माणूस त्या प्रकारे चांगला दिसणार. परंतु सरसकट लेबलिंग आम्ही कोणाला करत नाही. म्हणजे आता इथे असं म्हणलं की हा सावकाश ह्याला समजतो, म्हणजे हा स्लो लर्नर आहे का, तर नाही, ह्याला गोष्टी समजायला वेळ लागतो. पण ह्या क्युम्युलेटिव्ह थिंकरचं वैशिष्ट्य असं असतं की ह्याला एकदा शिकवलं ना की ह्याला आयुष्यभर लक्षात राहतं आणि हा वेळ प्रसंगीचा रिकॉल पण करू शकतो. त्यामुळे हे लोक जरी वेळ घेत असले शिकायला तरी एकदा शिकलेली गोष्ट पटकन लक्षात ठेवतात. ह्याच्या अगेन्स्ट हा जो ह्याला पटकन समजतं, पण ह्या माणसाचा दुसरा प्रॉब्लेम असा आहे की हा इम्पेशंट असतो. हा ह्याच्यापेक्षा हळू शिकणाऱ्यांची बिलकुल जमून घेतो. तो चटकन त्याला एकदम तुझा रस त्या गोष्टी संपतो विषयातला, तो त्या प्रकारच्या मुलांबरोबर जमवून पण घेऊ शकत नाही. आणि मग वर्गामध्ये काय होतं, म्हणजे मी टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम घेतला होता, त्याच्यामध्ये पुरा शिक्षकांना तेच सांगितलं की तुम्ही ह्या दोघांमध्ये गफलत करू नका, दोन्ही मुलं हुशार आहेत. याचा पहिल्याचा प्रॉब्लेम असा आहे की ह्याला वेळ लागतो शिकायला, पण शिकल्यानंतर हा अतिशय चांगला पिकअप करतो. हा चटकन याला समजतं, पण चटकन समजल्यामुळे काय होतं की तुम्ही जर दुसऱ्या मुलांवर वेळ घेत असलात ना शिकवायला किंवा तुमचा वेळ जास्ती लागत असेल तर ह्याला बोर होतं आणि मग हा ना माग्या बाकावरती उगाच काहीतरी उद्योग करायला लागतो आणि मग ही मुलं त्रासदायक पण ठरू शकतात. तर सांगायचा उद्देश हा की कुठलाही ट्रेट हा सरसकट स्ट्रेट चांगला किंवा वाईट असा गणला जातो. तो एकूण संपूर्ण पर्सनॅलिटीमध्ये कसा आहे आणि हा कुठे ह्याचा वापर करायचा यानुसार तो ठरला. तर आता एक सॅम्पल हँडरायटिंगचं हे आहे, ह्याच्यामध्ये इंग्रजीतला डी आणि टी आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर हा डी जो आहे, ह्या डीचे खालचे दोन्ही हे असे त्रिकोणात त्याच्यात त्रिकोण फॉर्म होतो लाईन सुद्धा. तसाच टी आहे, ह्याचे देखील दोन रेघा खालच्या सरळ. म्हणजे हा दिसताना कसा दिसतो चित्र बघितलं तर की कोणतरी मनुष्य हा पाय रोवून उभा आहे आणि त्याचा स्वभाव पण खराच तसा असतो. ह्याचा ट्रेट अनालिसिस असा आहे की हा स्टबर्न आहे. स्टबर्न म्हणजे काय की हा दुसऱ्या कोणाचं फारसं ऐकून घेत नाही. एकदा याचे विचार ठरले की ठरले, मग तो काय तुमचं ऐकून घेणार नाही किंवा बदलणार पण नाही. हा स्टबर्न माणसाचा असतो. आता हे अगेन परत बघताना कसं आहे की हा स्टबर्न आहे, तर हा स्टबर्न स्वभाव चांगला की वाईट. आता समजा एखादा नेता आहे तर तो सगळ्यांचंच ऐकायला लागला तर तो कुठेच जाऊ शकणार नाही. त्यामुळे तिथे स्टबर्न हा चांगला ट्रेट समजला जातो. पण आपण एखादं काहीतरी शिकतोय गोष्ट किंवा विद्यार्थी आहे तर तो स्टबर्न असून चालेल का, नाही, कारण तो दुसऱ्याकडनं काही शिकायचीच तयारी नसते. म्हणजे आमच्याकडे अनालिसिससाठी येताना मी पहिल्यांदा बघतो की स्टबर्न आहे का, कारण स्टबर्न माणूस असेल ना तर तो मी केलेला अनालिसिस त्याला कधीच पटत नाही. त्याला मनोमन कळलेलं असतं पण तो मान्य कधीच करत नाही की हो हे बरोबर आहे. तो काय म्हणतो, नाही पण हे असं नाहीच आहे, नाही मला नाही वाटत मी असं. मग मला सांगायला लागतं की बरोबर आहे. मग आम्ही जनरली कसं सांगतो लोकांना की तुम्ही स्वतः अनालिसिस मी रिटर्न देतो, ते लेखी अनालिसिस तुम्ही दोनदा वाचा, आठवून बघा की कुठे अनालिसिस कसं होतं. आणि तुम्हाला शंका असेल की तुमच्या एखाद्या विश्वासातल्या ओळखीच्या माणसाला विचारा की अरे हे असं माझं वाटतंय का, तो तुम्हाला जास्ती सांगू शकेल की तुम्ही कसं. कारण आपण स्वतःला ओळखतो पण मान्य करत नाही, समोरचा आपल्याला बघत पण असतो, त्याला अनुभव पण जास्त प्रकारे सांगू शकतो. तेव्हा मग हा स्टबर्न आहे. आता स्टबर्न आपल्याकडे फ्लॉवर रेमेडीमध्ये मग त्याचं जर तुम्ही शॉर्टलिस्ट केलं तर काय येतं की व्हाईन, रॉकवॉटर किंवा बीच हे येतात. अगेन मी परत सांगतोय की हे सरसकट येतील असे नाही, पण आपल्याला एक दिशा मिळते. म्हणजे मग स्टबर्न, आता वाईन बघितलं तर तो कोणाचं न ऐकणारा आडमुठ्या स्वभावाचा जर असेल तर त्याला वाईन च्या दृष्टीने आपण विचार करू शकतो.
जर एखादा वैचारिक कुठला तत्ववेत्ता वगैरे असेल तो स्टबर्नच असणार आहे. पण मग तिथे बाकीच्या गोष्टी बघून आपण बघू शकतो की हा वाईन का रॉक वॉटरमध्ये का आहे. आणि बीचची लोक हे पण खूप स्टबर्न असतात, कारण ती स्वतः वेळेची अगदी पक्की असतात, स्वतःच्या गोष्टी व्यवस्थित करण्यात टापटीप लागते, व्यवस्थित नीटनेटकं लागतं, पण दुसऱ्याचं खपत नाही आणि अजिबात त्यांना गोंधळ खपत नाही. तर ती लोक पण स्टबर्न असं अनुभव. त्यामुळे ह्या 3 मध्ये मला शॉर्टलिस्ट करता येतं. जर स्टबर्न ट्रेट कुठे दिसतात तर मी जेव्हा लिस्ट करतो की याला काय ऍप्लिकेबल आहे, तर तिथे मग मला असं वाटलं की ह्या 3 मध्येच बहुतेक माणूस फिरतो. कारण बाकीचं जर ट्रेड बघितलं ना तर शेवटी ह्या 3तलं कुठल्या तरी 2 गळून मग 2 वर येतं आणि शेवटी कळतं की नाही, बाकी सगळं बघतं की हा वाईनच आहे. आणि मग इतर माहिती आपण त्या व्यक्तीकडनं घेऊ शकतो. त्याच्या बरोबर कोणी असेल त्यांच्याकडनं पण माहिती घेऊन आपण ह्या 3पैकी ह्या कुठे बसतो का हे नक्की तपासून फायनल करू शकतो. आता हा पण टीच आहे, पण हा टी जर बघितलात ना तर हा टी हा 2 पायाने उभा राहिल्यासारखा नाही, याच्यामध्ये कुठेच जागा नाही. हा अतिशय सरळ काढलेला, हा उंच आहे. आणि ही जी आडवी रेघ आहे इंग्लिशमध्ये याला टी बार म्हणतात. या टी बारला हँडरायटिंग अनालिसिस मध्ये म्हणजे पाश्चात्य हँडरायटिंग अनालिसिस पद्धतीमध्ये फार महत्व आहे. ह्या टी बारची जागा कुठे आहे, हा खालती इथे काढला, मी पुढे पण सॅम्पल दाखवेल. खालती आहे, मध्ये आहे, वरती आहे, ह्याची लांबी किती आहे, ह्याचा शेप कसा आहे, ह्याच्यावरनं खूप गोष्टी कळतात माणूस कसा आहे. आणि हा ती पहिली टेस्ट असते पुणे आल्यानंतर की पहिलं तरी लिहिल्याच्या बद्दल टी बघायचा की तो कुठे आहे. आता हा जो टी आहे त्याच्यामध्ये मध्ये कुठेच गोल नाही, हा आधी स्ट्रेट उभी लाईन आहे. तर हा माणूस असतो ना, हा क्लोज टू आयडियाज फिलॉसॉफी, म्हणजे हा दुसऱ्या कोणाचे विचार, हा स्टबर्न आहे का, स्टबर्न आणि क्लोज टू फिलॉसॉफी फरक. हा माणूस दुसऱ्याच्या विचारांकडे बघत पण नाही. म्हणजे याला तुम्ही कुठली आयडिया सांगितली तर हा त्याचा विचार देखील करणार, किंवा याच्याकडे कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता जर गेला ना की आमचा पक्ष कसा चांगला आहे, पण तो मला सांगू नका, माझं ऑलरेडी मला माहिती आहे, मी विचार सगळा माझा करून झालेला आहे आणि मी दुसऱ्या कुठल्याही आयडियाज तुमच्या ऐकायला तयार नाही. किंवा कुठला धर्मप्रसारक असेल तर त्यांनी या माणसाकडे अजिबात जायचं नाही, कारण तो कधीही त्याची फिलॉसॉफी सोडत नाही. पण ही लोक आता हा स्ट्रेट आहे आणि ह्याची हा टी बार जो म्हणले आडवी रेख पण मोठी आहे, तर हे माणूस तत्वाला धरून असतात. त्यामुळे हा जरी क्लोज तरी हा वाईन किंवा इतराचा नसतो. जरी माणूस हा रॉक वॉटर कॅटेगरीतला असतो, सुद्धा तत्वासाठी तो पक्का असतो आणि तत्वासाठी तो कोणाशी कॉम्प्रोमाइज करत नाही. ते वेळ प्रसंगी तो स्वतःच्या स्वभावाला पण मुरड घालेल, पण तो त्याच्या कॉम्प्रोमाइज कुठे करणार नाही. म्हणून मग हा रॉक वॉटरकडे झुकणारी याची पर्सनॅलिटी. आता हा टी आहे, हा टी, हे 2 टी आहेत वेगवेगळे. आता ह्याच्या वैशिष्ट्य काय की ह्याच्यामध्ये हा जर तुम्ही आडवा बार बघितला तर हा टोकीदार आहे बघा शेवटी. हा पण टोकीदार आहे, पण हा सरळ आडवा टोकीदार आहे आणि हा आडवा खाली जाणारा टोकीदार. ह्याचा कसा फरक पडतो ते सांग. ह्याला हँडरायटिंग मध्ये सार्कॅस्टिक मध्ये म्हणतात, म्हणजे ही लोक टोचून बोलतात. हे जे टोक आहे ना टीचं, हे दुसऱ्याला कायम टोचून बोलणाऱ्यातलं असतं. पण टोचून देखील माणूस 2 प्रकारे बोलू शकतो. एक, जो मूळता स्वभावाने चांगला नाहीये किंवा दुसऱ्याला त्रास द्यायचा म्हणून टोचून बोलतो, आणि एक जो असतो तो स्वतः अतिशय व्यवस्थित असतो आणि त्यामुळे त्याला दुसऱ्याचा कारभार खपत नाही आणि मग तो त्याच्यावर टीका करतो. आपण टीका ज्याला म्हणतो ना, तो टोचून बोलण्यापेक्षा तो टीका करतो. आणि मग हा टीका करणारा माणूस जो असतो तो दुसऱ्यांना आवडत नाही, पण त्याची टीका जी असते ती वेगळ्या विशिष्ट कारणासाठी असते. मग हा जो पहिला जो टी आहे, जो सार्कॅस्टिक म्हणलाय, त्याला आपलं बीच स्वभावाचा जनरली समजला जातो, कारण ह्याचा अगेन टी बार वरती आहे. त्यामुळे हा माणूस स्वभावाने त्याच्या विशिष्ट काही कल्पना आहेत, त्याच्या बाकीच्या सवयी चांगल्या आहेत, पण ह्याला दुसऱ्याचा भोंगळपणा खपत नाही, मग तो टीका करत राहतो आणि दुसरा त्रासदायक ठरतो म्हणून तो टीका करणार. म्हणून तर मग हा बीचकडे झुकणारी ही पर्सनॅलिटी आहे. आता हा जर टी जर बघितलात ना तुम्ही, तर हाला पण शेवट टोकीदार आहे, पण हा खाली झुकणारा इतर अक्षरांवर. तर ह्याला ना डॉमिनेरिंग अशी पर्सनॅलिटी असं हँडरायटिंग मध्ये म्हणतात. आणि हा हेल्थ ट्रेट पैकी म्हणजे व्हाईट ट्रेट्स पैकी एक समजलं जातं. हँडरायटिंग अनालिसिस काय म्हणतं, आपण जेव्हा फ्लॉवर रेमेडी शिकलो तेव्हा आपण डॉमिनंट पर्सनॅलिटी असं म्हणतो. पण हँडरायटिंग अनालिसिस मध्ये डॉमिनंट असा शब्द न वापरता 2 कॅटेगरी केल्यात त्याच्या, एक डॉमिनियरिंग आणि एक डॉमिनंट. आता डॉमिनियरिंग म्हणजे काय की जो दुसऱ्यावरती हुकूमत गाजवतो तो, किंवा दुसऱ्यावरती जे स्वतःचे विचार लागतो तो, हा डॉमिनेरिंग झाला. हा चांगला ट्रेट समजला जात नाही. आणि डॉमिनंट म्हणतो की आपण ज्याला डॉमिनेटिंग असं म्हणतो, हा डॉमिनेंट जो माणूस आहे हा कसा असतो की हा स्वतःचे विचार दुसऱ्यावरती तो लागतो, परंतु त्याचे बाकी सवय आणि बाकी स्वभाव हा इतके उच्च असतात की लोक त्याला सहज ऍक्सेप्ट करतात. त्यामुळे हे चांगलं ट्रेट समजलं. म्हणजे नेता एखादा असेल किंवा सैन्यातला अधिकारी असेल तर हा डॉमिनंट, त्याचं हँडरायटिंग हे डॉमिनंट सापडतं, नेचर पण डॉमिनंट सापडतं, पण दुसरे त्याला सहज ऍक्सेप्ट करतात. डॉमिनेरिंग जो असतो ना तो
कायम दुसऱ्यावरती त्याला ताबा गाजवायचा असतो, दुसऱ्यावरती त्याला हुकूमत गाजवायची असते, तो दुसऱ्या कोणाचं ऐकत नाही. आणि जर स्वतःचं ऐकलं नाही तर हा माणूस वाईट पण वागू शकतो. म्हणजे खरं सांगायचं तर हा क्रूर पण वागण्याची जी टेंडन्सी असते. त्यामुळे डॉमिनेरिंग अशी पर्सनॅलिटी म्हणलंय की जी फारशी चांगली समजली जाते. आणि आपल्या फ्लॉवर रेमेडीमध्ये व्हाईन आणि विलो या दोघांच्या मध्ये मला हे ट्रेट सापडलं की ह्या दोन्हीकडे झुकणारे आहे. मग पुढे बाकी गोष्टी बघून आपण यातला हे करू शकतो. पण हा माणूस ना डॉमिनेरिंग ज्याची तो मला बीच किंवा रॉकवॉटर कधीच आतापर्यंत म्हणजे मला खूप जास्ती मी लोक बघितले असं नाहीये, त्यामुळे ताईंची माफी मागून सांगतो मी स्टेटमेंट उगाचच करतोय. परंतु मला तरी त्याच्यामध्ये कुठे सापडलं नाही की त्याचे बाकी कुठले स्वभावातले गुण हे बीच किंवा रॉकवॉटरशी जमतात. त्यामुळे तो जरी तत्वनिष्ठ किंवा वैचारिक असला तरी ते वाईट प्रकारे त्याचं लोकांवरती तो हुकूमत गाजवतो. त्यामुळे तो वाईन किंवा विलो पद्धत पर्सनॅलिटीमध्येच तो गणला होतो. आणि हँडरायटिंग अनालिसिस मध्ये तर हे ह्याच्यावर साफ फुली मारली जाते या ट्रेटवरती. हा ट्रेट सॉरी फारसा चांगला समजला जातो. आता हे जर तुम्ही हँडरायटिंग बघितलं ना तर इथे मी मुद्दाम लाल रेघा आखल्यात. तर हँडरायटिंग अनालिसिस मध्ये एक इमोशनल गेज म्हणून असतो. तो ऍक्च्युली ते मोजायचं एक यंत्र येतं. त्याच्याने काय मोजलं जातं की हे जे लिहिलेलं आहे हे डावीकडे किंवा उजवीकडे झुकलेलं कसं आहे, म्हणजे किती डिग्रीजनी झुकली, किती अंशात झुकलेलं आहे, ते त्याच्यावर ऍक्च्युली अंश मोजतात. म्हणजे जसं आपला कोन मापक असतो तसाच असतो, थोडासा फक्त वेगळा असतो. आता हे जर अक्षर बघितलं तर ही सगळी अक्षरं उजवीकडे झुकले, म्हणजे हे वरती जाणारं आहे आणि हे उजवीकडे पण झुकलेली आहे. तर ह्याचा उजवीकडे झुकणारे असतात ना, तो जितका उजवीकडे झुकलेला तितका माणूस इम्पल्सिव्ह असतो किंवा तो त्याचा स्वभाव जो असतो तो उतावळापणाकडे झुकणारा असतो. त्यामुळे त्याचं इम्पल्सिव्ह किंवा इम्पेशंट असं हँडरायटिंग अनालिसिस मध्ये गणलं. म्हणजे ही लोक जातील आणि पटकन एखाद्या दुकानात गेलं आवडलं की पटकन घेऊन टाकतील. फारसं ते आपल्याला परवडतंय का, हे चांगलं दिसेल का, हे योग्य आहे का, याचा काय विचार करायचा, जातील आणि इम्पल्सिव्ह घेऊन. विद्यार्थी असतील तर खूप इम्पेशंट असतात. मैत्री जेव्हा ही लोक करतात तेव्हा झटकन मैत्री करतात. म्हणजे काय की हा माणूस ना मला आवडला, तो बाकी विचारतात तो बाकी माणूस आपल्याला सूट होणार आहे का, त्याच्या बाकी सवयी चांगल्या आहेत का, किंवा हा आपल्याला मित्र म्हणून आपल्याला किंमत ह्याचा विचार करत नाही. चटकन एखाद्याचा प्रभाव पडतो यांच्यावर आणि हे चटकन मैत्री करतात. आणि बऱ्याच वेळा असा अनुभव आलाय की ह्या लोकांवर पुढे पश्चातापाची वेळ आली. तर विशेषतः जर टीनेजर्स किंवा तरुण मुलं त्यांच्यात सापडतात. बहुतेक टीनेजर्स हे त्या वयामध्ये उतावळेच असतात. पण खूप जर तो उजवीकडे झुकणार सापडला तर आम्ही सांगतो पालकांना की तुम्ही थोडंसं लक्ष ठेवा की याचे मित्रमैत्रिणी कसे आहेत, की कशा प्रकारच्या लोकांची हा मैत्री करतात. त्याचबरोबर ह्यांचे स्वभाव पण खूप झटक्यात एकदम पटकन चिडतील किंवा पटकन एकदम खुश होतील, उड्या मारायला लागतील, अशा प्रकारचं म्हणजे सगळा अतिरेकाकडे झुकणारा असतो. हे अक्षर जितकं उजवीकडे झुकलं तितका तो अतिरेक जास्त असतो. त्यामुळे आपल्या फ्लॉवर रेमेडीमध्ये चेरी प्लम आणि इम्पेशन्स, चेरी प्लम ह्याच्या करता कारण की ह्यांच्यामध्ये असा ट्रेट सापडतो की हे अति शॉपिंग करतात किंवा अति खाण्याची आवड असते, चिडतात खूप. तर ते ट्रेट सापडले तर तिथे चेरी प्लम ह्याच्यानं नक्की कळतं. आणि हे कुठले ट्रेट्स फारसे दिसले नाहीत, तर दिसले तरी पण इम्पेशंट असतील तर इम्पेशन्स हे आपलं अतिशय चपखल ह्या लोकांच्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. त्याचबरोबर मगाशी सांगितल्याप्रमाणे आता हा टी आहे, पण ह्या टीचा बार जर बघितलात ना तर हा फक्त उजवीकडे, म्हणजे नॉर्मली आपण टी काढतो मगाशी बघितलं दोन्ही बाजूला हा बार असतो, पण हा फक्त उजवीकडे असतो. हा दाखवतो चिडखोर माणूस, टेम्पर. आणि हा तर 99.99% वेळा अतिशय परफेक्ट आलेला हा ट्रेट आहे की ते हा जर टी जसा, आणि जितका हा सुटा असेल ना ह्या उभ्या रेगेपासून ही आडवी रेग जितकी सुटी असेल उजव्या बाजूला तितका त्याचा स्वभाव जास्ती तापत असतो. हा माझा तर आजपर्यंत कधी चुकलेलाच नाही, पण हँडरायटिंग युनिव्हर्सिटी पण सांगते की हा तुम्ही अगदी सरसकट वापरू शकता की हा माणसामध्ये चिडखोरीचा ट्रेट दिसतो. आता गंमत कशी होते, जेव्हा सांगतो ना कोणाला की हा चिडखोर आहे का, तर तो म्हणतो नाही हो मी तर अजिबात चिडत नाही. मग आजूबाजूच्या घरातल्या कोणाला विचारलं जातात की हो हा चिडतो, ह्याला कधीच वाटत नाही. मग तो माणूस काय म्हणतो, अहो पण मी चिडतो म्हणजे काय, की माझी गोष्ट बरोबर आहे ना, पण माझं तुम्ही योग्य आहे की नाही सांगा. आता मी म्हणतो की योग्य आधी अयोग्य हा प्रश्न नाही, तुम्ही ज्या प्रकारे व्यक्त करताय त्यांनी दुसऱ्यांना त्रास होतो. त्यामुळे तुम्हाला लोक चिडखोरच म्हणणार, कारण तुम्ही चिडल्यानंतर तुम्ही बरोबर बोलताय की चूक बोलताय हे कोणी बघायला फारसं जात नाही, कारण ते वेगळ्या ट्रॅकवर जात. त्यामुळे तुम्हाला वाटत नाही की मी उगाच विनाकारण चिडतो असं जर तुम्ही म्हणला तरी ते हे चिडणंच आहे.
आणि मग त्या जितका एक्सेसिव्ह चिडणं म्हणजे हे उजवीकडे झुकणार हँडरायटिंग आणि असा टी असेल ना, तर चेरी प्लम हे अगदी झटक्यात, म्हणजे चेरी प्लम आपलं औषध फारच त्या बाबतीत सुंदर आहे, कारण ते अक्षरशः 2-1 आठवड्यामध्ये त्याचा परिणाम दिसून येतो. आणि त्या माणसाचा स्वभाव खरंच बदलला. मी अगदी समोर, म्हणजे खूप जवळची उदाहरणं की ज्यांना मी रोज बघू शकतो अशा लोकांच्यात बघितलंय की हा त्यांचा तापटपणा खूपच प्रमाणात आटोक्यात आलेला आहे ह्याच्यामध्ये. आणि हे दोन्हीकडे त्यांचा ट्रेड दिसून आला, हँडरायटिंग मध्ये पण आणि आपल्या चेरी प्लमच्या स्वभावानुसार. आता हा वाय आणि जी, आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे वाय आणि जी जो असतो ना, ह्याचे खालचे जे हे गोल असतात हे फिजिकल ड्राईव्ह सांगतात माणसं. आणि हा खूप, अगेन जसा टी महत्वाचा आहे तसा वाय पण तेवढाच महत्वाचा आहे, कारण हा फिजिकल ड्राईव्ह सांगतो. म्हणजे काय सांगतो की हा माणूस शारीरिक कामं करू शकेल का, हा जिथे ताकद लावायला लागते ती कामं करू शकेल का, ह्याला बाहेर प्रवास करायची किंवा बाहेर जाण्याची किती आवड आहे, नाविन्याची किती आवड आहे, त्याचे सेक्शुअल ड्राईव्ह कसे आहेत, हे ह्याच्यामध्ये ह्याचं पण अगेन अॅक्युरसी ह्या ह्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे सांगते. आणि अॅक्युरसीचं प्रमाण खूप जास्ती आहे. भारतामध्ये याचा विशेष करून, जगभरामध्ये देखील भारतामध्ये याचा विशेष अभ्यास झाला आणि त्याबद्दल जगभर वाखाणलं जातं की ह्या विषयावर भारतामध्ये विशेष करून रिसर्च खूप मोठ्या प्रमाणात झाला. तर हा जो वाय आहे हा एक्सेसिव्ह फिजिकल ड्राईव्ह दाखवतो. म्हणजे हा खालचा गोल जो आहे ना, हा जितका लांब आणि जितका रुंद तितके ते ड्राईव्ह जास्ती असतात. ऑफकोर्स परत एकदा तेच सांगतोय की नुसतं एवढं, म्हणजे उद्या तुम्ही म्हणाल की उद्यापासून हा ज्याचा जी मोठा आहे तर एक्सेस, असं नसतं. तो संपूर्ण त्याचे बाकीचे ट्रेड्स काय आहेत, कारण की काय असतं काही लोकांचं की फिजिकल ड्राईव्ह आहेत त्याच्या खूप, परंतु बाकी त्याच्या स्वतःचा सेल्फ कंट्रोल खूप चांगला आहे, त्याचा स्वभाव मूळतः चांगला आहे, त्याचं आयडिओलॉजिकल विचार चांगले आहेत, तो प्लॅनिंग मध्ये चांगला आहे, त्यामुळे तो एक्सेसिव्ह तरी सुद्धा करणार नाही. त्याचे ड्राईव्ह एक्सेसिव्ह, त्याचा टेंडन्सी आहे, परंतु म्हणून तो काही वेडावाकडं करेल किंवा खूप अति काही गोष्टी करेल किंवा तो आयर्न मॅन सारख्या स्पर्धेत भाग घेईल, खूप जास्ती वेट लिफ्टिंग करेल, असं होत नाही. पण त्याचा टेंडन्सी तिकडे आहे कळते. त्यामुळे बाकी जर गोष्टी आपल्याला दिसत असतील फ्लॉवर एमडीच्या दृष्टीने पण आणि हँडरायटिंगच्या दृष्टीने पण, तर त्याला एक्सेसिव्ह फिजिकल ड्राईव्हसाठी चेरी प्लम हे अतिशय उत्तम प्रकारे लागू होतं. विशेषतः जिथे कपल्स येतात ना, म्हणजे माझ्याकडे एका बाईंनी पाठवलं होतं त्यांचं हँडरायटिंग अनालिसिस आणि ते मी त्यांना लेखी दिलं. त्यांच्या नवऱ्याचा मला फोन आला. कुठं तरी मी ओळखत होते, ते मला ओळखत होते म्हणून, तर त्यामुळे त्यांनी लगेच फोन नंबर घेऊन मला फोन केला आणि मला सांगितलं की ह्या गोष्टी खरं तर कोणाला माहिती नसायला पाहिजे, पण तुम्ही ह्या इतक्या, मी मुद्दाम तुम्हाला फोन करतो, तुम्ही ह्या इतक्या अॅक्युरेट कसं सांगू शकता. तर हँडरायटिंग अनालिसिस मध्ये ह्या काही गोष्टी आहेत ना की ज्या बंद दरवाजाच्या मागे असतात, त्या ह्या काउन्सिलर असेल तर तुम्हाला काढता येतात आणि काउन्सिलर समोर सांगतात. पण हँडरायटिंग अनालिसिस देखील खूप अतिशय डिटेलमध्ये त्याचं हे देऊ शकतो. आणि विशेषतः मग सांगितल्याप्रमाणे भारतात त्याचा खूप अभ्यास झाल्यामुळे त्याचा डेटा खूप अवेलेबल आहे आपल्याला, की त्याचं अनालिसिस अतिशय योग्य प्रकारे करायला. अर्थात त्याला अनुभवाची पण जोड लागते तेवढीच, कारण तुम्ही असं नुसतं एवढंच बघून लगेच सांगणं पण योग्य नाही. आणि सांगितलं तरी आपल्याकडे ते खूप मोकळेपणाने बोललं पण जात नाही बऱ्याच वेळेला. पण जो माणूस खरंच अनालिसिस करायचा आहे किंवा ज्याला खरंच उपाय पाहिजे, तो त्या दृष्टीने जर आला ना, तर ते बाजारामध्ये ते नाही लपवत. त्याला तुम्ही जर 2-3 गोष्टी सांगितल्यात ना, तर ते लगेच मोकळे होतात आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला इनफॅक्ट सांगायला लागतात. आणि ते सांगितलं त्यांनाही बरं वाटतं की हे मी कोणाला तरी सांगितलं आणि ह्याच्यावर माझा उपाय नक्की मिळेल. तर हे एक्सेसिव्ह फिजिकल ड्राईव्ह हे या वाय आणि जीच्या खालच्या लोअर रूपमध्ये सांगू शकतो. ह्याच बरोबर अजून एक त्याच्यामध्ये सांगितलं होतं की हा माणूस मटेरियल दृष्टीने कसा आहे, म्हणजे ज्याला आपण पैसा, गाडी, कपडा लत्ता म्हणतो, त्या दृष्टीने हा कसा आहे, की हा खूप त्याच्या मागे लागेल का अजिबात मागे लागणार नाही, हा ते मागे लागण्यासाठी काय करेल. म्हणजे काही लोक असतात की ती म्हणजे की वाईट मार्ग पण अवलंबतील का हे मिळवण्यासाठी, हे देखील त्याच्यामध्ये ट्रेट अतिशय क्लिअरली दिसतं. आता हे जर पुढचं जर अक्षर बघितलं ना, तर ह्याच्यामध्ये हे वाय किंवा जी जर तुम्ही बघितले तर हे मोठे आहेच. त्याचबरोबर ना हे खालच्या रेषेमधल्या अक्षरांमध्ये पण मिक्स होतात. पूर्ण सगळं अक्षर खालच्या ह्याच्यामध्ये जातं. तर हे जसं अक्षर दिसतंय ना, तसाच त्याचा स्वभाव आहे, तो म्हणजे गोंधळाचा, कन्फ्युजन टोटल, वैचारिक असेल किंवा कारभारात असेल. त्यामुळे आपल्याकडे सरसकट स्क्लेरन्थस औषध इथे लागू पडू शकतं. त्याचा दुसरा एक पार्ट तुम्ही नंतर सांगतो.
पण हे कन्फ्युज पर्सनॅलिटी दाखवलं. मग इथे स्क्लेरन्थसचा विचार अगदी आपण व्यवस्थित करू शकतो. बाकीच्या गोष्टी काय त्या ऑफकोर्स बघायला लागतात, त्याचं मूळ कारण काय आहे ते. हे कन्फ्युजन जे आहे ना, हे काही काही प्रासंगिक पण असतं. म्हणजे एखादा कुठला मोठ्या प्रोजेक्टचा सुरुवात करायची असेल कोणाला, किंवा नवीन कोर्स जॉईन केलेला आहे तेव्हा, अजून एक मला इंटरेस्टिंग लक्षात आलेलं म्हणजे घरात काही कार्य आहे तेव्हा, कारण तेव्हा खूप कन्फ्युजन आणि खूप गोंधळ घरामध्ये चालू असतो, तेव्हा तात्पुरतं अक्षर बदलू शकतं. अगेन मगाशी म्हणलं त्याप्रमाणे तुमचं अक्षर कायमस्वरूपी काळ्या दगडावरची रेघ राहील असं नाही, ते बदलत असतं. ते तुम्ही प्रयत्नपूर्वक देखील बदलू शकता, त्याला ग्राफोथेरपी असं म्हणतात, किंवा तुमच्या त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार सुद्धा ते बदलू शकतं. पण तरी सुद्धा मूळ जे तुमचं ट्रेट आहे ना, ते कधीच बदलत नाही. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर हा जी किंवा वाय हा खालती जातोय, पण त्याचा मूळ जो त्याच्यामध्ये जो गोल काढलेला आहे तो तसाच राहतो, तो त्याच प्रकारे राहतो, तो बदलत नाही. आणि हँडरायटिंग मधलं म्हणजे विशेषतः हँडरायटिंग युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल जो कोर्स शिकवतो त्याच्यामध्ये आम्ही अक्षरांचा अभ्यास नाही करत. म्हणजे तुम्ही मला म्हणलात की वाय अशा प्रकारे असे वाय, तसं नसतं. त्याचा तो स्ट्रोक कसा आहे, म्हणजे हा गोल कसा काढला जातो, किंवा ही उभी रेख कशी मारली जाते, तिरकी रेख कशी मारली, त्याला स्ट्रोक म्हणतात. तर ह्या स्ट्रोक वरनं ते त्याचा स्वभाव किंवा पर्सनॅलिटी ठरवून जातो. त्यामुळे स्ट्रोकचा अभ्यास करतो. त्यामुळे काय लिहिलं याला महत्व नाही. मला लोक विचारतात हँडरायटिंगचं सॅम्पल देतात किंवा मी काय लिहू, काही लिहा. मी काय लिहिलं हे वाचतच नाही, कारण माझी पहिली नजर कुठल्या हँडरायटिंग ट्रेन हँडरायटिंग अनालिस्टची पहिली नजर ही स्ट्रोक कसा काढलाय त्याच्याकडे जाते. त्यामुळं मी काय लिहिलं हे बघत नाही. अक्षर कोणतं आहे ह्याला महत्व ह्याच दृष्टीने की त्या अक्षरामध्ये तो स्ट्रोक कसा आला. म्हणजे वाय आणि जी माझ्या दृष्टीने आमच्या दृष्टीने दोन्ही सारखीच आहे, तो वाय काही फरक पडत नाही. पण हा खालचा गोल जो काढला हा कसा काढला त्यानुसार त्याचा अनालिसिस बघतो, त्यामुळे आम्ही तो बघतो. त्यामुळे स्ट्रोक कसा काढलाय त्याच्यावरनं आम्ही ठरवतो. आणि म्हणूनच तुमचं जरी प्रत्येक वेळेस अक्षर वेगळं आलं तुम्हाला वाटलं ना, तरी तो स्ट्रोक बदलत नाही, तो स्ट्रोक तसाच येतो. आणि हे मी इतक्या जणांना, म्हणजे काही लोक चॅलेंज करतात सुरुवातीला तुम्हाला, नाही असं तुम्ही म्हणता पण आम्हाला पटत नाही. मग म्हणतो ठीक आहे, 2 महिन्यापूर्वीची एखादी जुनी वही घेऊन या आणि मग त्याच्यात त्या दाखला पटतं की अरे हो, हा मी तेव्हा पण असाच काढला आणि आता पण मी असंच काढतो. कारण तो बेसिक बदलत नाही. ते हस्ताची साईज बदलेल, त्याचा कदाचित हाईट काही काही वेळेस साईज बदलू शकतो, पण तरी तोही बदलत नाही. जो मोठा अक्षर काढणार तो मोठ्या प्रकारात अक्षर काढतो, पण मूळ त्याचा जो कर्व आहे, त्याचा जो अँगल आहे, त्याचा गोल काढण्याची जी पद्धत आहे ती तरी सुद्धा माणसाची बदलत नाही. तर त्यामुळे हे स्क्लेरन्थस सारखं कन्फ्युजन इथे या माणसांचं नक्की दिसतं. आता मगाशी आपण एक टी बघितला, त्या टी मध्ये ही जी आडवी रेष होती ना, ही उजव्या बाजूला आहे, ही डाव्या बाजूला आहे. तर डाव्या बाजूला जी असते त्याच्यामध्ये काय असतं की त्याला प्रोक्रॅस्टिनेशन म्हणलं जातं. म्हणजे काय की ही लोक कल करे सो आज करे सो अबच्या एक्झॅक्टली उलट, म्हणजे आज का काम परसो का काम नरसो अशा प्रकार स्वभावाची असतात. तर त्याला प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतात. आणि ती जनरली असं समजलं जातं की ती आळशी पण असतात, म्हणजे आळशीपणाकडे झुकणे असतात. म्हणजे आपण जर बघितलं की सीईओ एखाद्या कंपनीचा, मॅनेजिंग डायरेक्टर किंवा मोठ्या पदावरची व्यक्ती, तर त्याच्या अक्षरात हा कधीच सापडणार नाही मागसाठी. कारण मूळतः जे काही स्वभाव लागतो पुढे माणसाला प्रगती करायला, त्याच्यामध्ये आळशीपणा हा येतच नाही. त्यामुळे त्यांच्या हस्ताक्षरात कुठेही आळशीपणा हा ट्रेट कधीच येत नाही. तर हा पण चाल ढकल करणारा, कामात गोंधळ घालणारा, ह्याला पण स्क्लेरन्थस हे चांगलं, म्हणजे स्क्लेरन्थस शिकवताना मला वाटतं ताईंनीच ते वाक्य सांगितलं होतं की मिनिटो का काम घंटो में, तसा ह्या लोकांचा स्वभाव असतो. त्यामुळे इथे स्क्लेरन्थस पण आपण योग्य प्रकारे अतिशय विचार करू शकतो स्क्लेरन्थसचा. आता हा जो टी आहे ह्याचा टी बार, आणि मी जेव्हा हस्ताक्षर अनालिसिस शिकायला जेव्हा सुरुवात केली ना, तेव्हा मला पुस्तकात जी काही शिकवताना काही सॅम्पल्स दाखवली होती ना, मला वाटतं अरे हे असं कोणी कधी लिहितं का. पण जेव्हा प्रत्यक्षात सॅम्पल यायला तेव्हा कळलं की अरे हो, हर प्रकारे लोक लिहू शकतात. म्हणजे त्यापैकी हा एक टी आहे की ह्या टीचा आडवा बार हा त्या टीच्या वरती कुठेतरी ढगात काढलेला. तर मला जेव्हा मी शिकलो पहिल्यांदा तेव्हा हा सॅम्पल अरे असं कधी असतं का. पण मला नंतर एवढी सॅम्पल अशी बघायला मिळाली की ज्यांचा टी बार हा त्या टी पासून सोडून वरती अजून आला. ह्या लोकांना काय म्हणलं जातं, हँडरायटिंग अनालिसिस मध्ये ड्रीमर म्हणलं जातं. म्हणजे काय, तर आपल्या फ्लॉवर एव्हन्यू ज्याला आपण क्लेमॅटिस म्हणतो ना, तशी यांची स्वभाव असते की हे प्रत्यक्षात ती कृती कधी उतरवत नाहीत, पण स्वप्न मोठी मोठी बघतील, गोष्टी मोठ्या करतील, पण ते प्रत्यक्षात कधीच उतरत नाही. तर ही क्लेमॅटिस पर्सनॅलिटी त्यांना खूप लागू पडते. आणि
जे कलाकार लोक असतात ना, त्यांना देखील काहींनी पण तेव्हा सांगितलं होतं की कलाकार असेल तर स्क्लेरन्सशिवाय तुम्ही क्लेमॅटिस द्या. तर ह्या ट्रेटचा हँडरायटिंग अनालिसिस मधल्या आणि मी जे शिकलो त्याचा फ्लॉवर रेमेडीमध्ये टाइम करून त्याचा ह्या क्लेमॅटिसच्या वेळेस फार उपयोग झाला. म्हणजे माझा स्वतःचा मुलगा आर्टिस्ट आहे, तो सतार वादक आहे, तर त्याचा पण असाच स्वभाव होता. आणि तो जेव्हा आम्ही क्लेमॅटिस आणि स्क्लेरन्स शिकलो तेव्हा अतिशय चपखल बसलं. तेव्हा त्याला पहिलं मी क्लेमॅटिसच द्यायला सुरुवात केली. त्याला ग्राफोथेरपी पण आमची होती आणि त्याचा अगदी जादू इफेक्ट तिथे दिसून. त्यामध्ये अगदी घराचं उदाहरण असल्यामुळे मला अगदी प्रोवनच तिथे समोर त्याचं पुरावा मिळाला. तर हे क्लेमॅटिस आहे. आता हा टी जर बघितला तर मग टी हा जो आडवा बार आहे हा किती उंचीवर असतो ह्याच्यावरनं बऱ्याच गोष्टी ठरतात. त्याचा शेप कसा ह्याच्यावरून बऱ्याच गोष्टी ठरतात. तर ह्या टीचे हे जे टी बार आहेत ना आडवे, हे तुम्ही खूप खाली आहेत का. मगाचे जर बघितले तुम्ही तर हा तर खूपच वरती आहे, पण इतर जे आहेत ते पण, आता हा पण खूप वरती आहे. किंवा सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितले हे पण खूप वरती आहे तिथे. पण ह्या ह्याच्यातले जे आहेत हे टी बार खालती आहेत. आता ते टी बार हे असते ना, हे माणसाचं स्वतःबद्दलची इमेज काय आहे, की मला स्वतःबद्दल मला चांगलं फिलिंग आहे, मी स्वतःशी कम्फर्टेबल आहे का, मी स्वतःलाच खूप कमी लेखतो, हे ह्या टी बारवरनं कळतं. अगेन आता मगाशी सांगितल्याप्रमाणे नेता कोणी असेल किंवा मोठ्या कंपनीचे मोठे त्याचा हा टी बार हा खाली कधीच नसतो, हा कायम वरती असतो. तो ढगात पण नसतो आणि मध्ये पण नसतो, तो मध्य आणि त्याचा टॉप ह्याच्यामध्ये कुठेतरी सापडतो. पण ज्यांचा खाली असतो ना, त्यांना कॉन्फिडन्स अजिबात नसतो. स्वतःबद्दलची त्यांच्या अतिशय त्यांना इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो. स्वतःबद्दलची त्यांची किंमत स्वतःच खूप कमी केलेली असते. त्याचबरोबर हा वाय असतो. ह्या वाय मध्ये तुम्ही जर बघितलं तर ह्याची जी वरती रिटर्न येणाऱ्या उलटीची रेग आहे ना, ही वरती येऊन परत खालती जाते. हा वाय पूर्ण होत नाही. तर हे पण एक हेल्थ ट्रेट समजलं जातं. ह्या लोकांना फिअर ऑफ सक्सेस असं म्हणलं जातं. फिअर ऑफ सक्सेस थोडंसं गोंधळात की सक्सेस पण आहे, फिअर पण आहे. तर त्याचं कारण काय असतं, या लोकांना यश मिळायला लागलं ना तरी पण हे स्वतःच इतके घाबरतात की मला हे झेपेल का नाही, की तिथेच ते त्यांचा पूर्ण अवसान गळतं आणि ते गोष्टी मध्येच सोडून देतात. तर त्याला म्हणतात फिअर ऑफ सक्सेस. यांचा वाय हा असा अपूर्ण असतो, खाली जाणारा. हा वरती या बेसलाईन पर्यंत कधीच पूर्ण होत नाही. तर यांना म्युम्युलस, लार्ज, सेंटरी आणि वॉलनट हे अतिशय, यापैकी लार्ज म्युम्युलस आणि वॉलनट तर अगदी चपखल जमणारा औषध आहे. आणि हा सेल्फ कॉन्फिडन्स किंवा सेल्फ एस्टीमचा अभाव हा ट्रेट पण अतिशय स्पष्टपणे स्वच्छपणे दिसून येतो कोणाच्या लिखाणामध्ये. ह्याचा पण सक्सेस रेट खूप चांगला. आता हा टी जर तुम्ही बघितला तर हा उजवीकडून डावीकडे खालच्या बाजूला जातो. ह्याला टोक आहे अगेन. त्याचबरोबर हा जे हे जे मसले ह्याचा पण टी हा उजवीकडून डावीकडे जातो. हा टोकीदार नाही पण उजवीकडून डावीकडे जातो. तर उजवीकडे डावीकडे जेव्हा जातो ना, कारण आपण इंग्लिश लिहितो तेव्हा आपण डावीकडून उजवीकडे लिहितो. तेच नियम अरेबिक लँग्वेजमध्ये उलटे होतात. सगळं उजवीकडून डावीकडे होतं. त्यामुळे आपल्याकडे डावीकडून उजवीकडे लिहिण्याचं पद्धत असताना देखील ही रेष उजवीकडून डावीकडे जाते. हा टी बार पण उजवीकडून डावीकडे जातो. ही लोक जी असतात ना, ही कायम भूतकाळात रमणारी असतात. ही कुठल्या गोष्टी भूतकाळाकडे बघतात. त्याचबरोबर मगाशी मी टोकेदार टी दाखवला होता की ही लोक टोचून बोलतात. आता ह्याच्यामध्ये पण ह्या टीमध्ये पण टोक आहे, पण ते उजवीकडे न असता डावीकडे आहे. डावा बाजू म्हणजे सेल्फ, मी स्वतः. त्यामुळे तो स्वतःलाच कमी लेखतो किंवा जी काय टोचणी आहे ती स्वतःला लावून घेतो कारण नसताना. तो ट्रेट ह्याच्यातनं कळतो, कारण ह्याचा टी टोकेदार पण आहे आणि डावीकडून उजवीकडे पण. त्याला सेल्फ कॅस्टिग्लेशन किंवा सेल्फ ब्लेम असं म्हणलं जातं, की स्वतःलाच दोष देत राहतात किंवा स्वतःला कमी लेखत राहतात. हा जेव्हा खूप एक्स्ट्रीम होतो तेव्हा ह्या माणसात हा माणूस डिप्रेशनमध्ये गेलेला असतो. इनफॅक्ट मी जेवढ्या सुसाईड नोट्स अनालाइज केल्या माझ्या अभ्यासक्रमामध्ये आणि नंतर मला माझी एक मैत्रीण सोशल वर्कर होते, तिच्याकडनं मला 2-3 इतर अशाच नोट्स मिळाल्या. तेव्हा मला कळलं की त्या माणसाचं हस्ताक्षर मागच्या 2 वर्षामध्ये बदलत गेले आणि त्याचे सगळे टी बार हे डावीकडे खाली झुकणार आहे. तो सगळ्याला स्वतःलाच दोषी धरतो आणि त्याचा शेवट हा त्याच्या आत्महत्येचा नोट निघाला, त्यामुळे सगळे टी बार हे खालती आणि डावीकडे झुकणार आहेत. तर हा बदल देखील त्यात असे स्पष्टपणे पाहायला मिळतो. त्यामुळे ह्या लोकांना कॉन्फिडन्ससाठी आपलं लार्ज आणि वॉलनट भूतकाळात बघतायत म्हणून हनी सकल आणि गिल्ट काही असेल तर म्हणून पाईन, अशी औषध योजना यांना अतिशय चपखलपणे आपण लागू करू शकतो. बाकी कुठले ट्रेड सगळे कसे आहेत
ते बघून त्याप्रमाणे आहे. आता हा WH आणि Y हा बघितला, त्याच्या सुरुवातीला एक छोटासा गोल काढलेला, एक छोटीशी गाठ आहे. हा जेलसीचा ट्रेट आहे. हा स्पष्टपणे जेलसी दाखवतो. आणि आपल्या याच्यामधलं विलो आणि हॉली ह्यातलं कुठलं तरी एक औषध इथे लागू करू शकतो. आता जेलसीचा ट्रेट हा कसा बघितला जातो की ह्याला दुसऱ्याबद्दल काम जेलसी आहे. पण हा जेव्हा म्हणतो दुसऱ्याबद्दल जेलसी, आता हँडरायटिंग अनालिसिस मध्ये आम्हाला म्हणजे हँडरायटिंग युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल काय शिकवतं की कुठलाही माणसाच्या मधला निगेटिव्ह गुण हा त्याचा डिफेन्स ट्रेट आहे. म्हणजे तो कशापासून तरी स्वतःच त्याला भीती वाटते, त्या भीतीवरती ढाल म्हणून तो ते डिफेन्स वापरतो. म्हणजे उदाहरणार्थ जेलसी हा जो ट्रेट आहे हा फिअर ऑफ समथिंग, कशाच भीती आहे त्याला, फिअर ऑफ नॉट बिंग लव्ह. म्हणजे काय की कोणीतरी आपल्याला प्रेम करत नाही किंवा करणार नाही, या भीतीपोटी त्याच्यामध्ये जेलसी निर्माण झाली. त्यामुळे जेलसी हा त्याचा डिफेन्स स्टेट आहे. तो जगापासून स्वतःचं रक्षण करायला किंवा स्वतःचे इंटरेस्ट जपण्याकरता त्यांनी हा डिफेन्स उभा केला. त्याचबरोबर टेम्पर जे असतं, टेम्पर हा डिफेन्स स्टेट आहे. तो त्यातला दुर्गुण तो नाही. दुर्गुण काय, त्याचं जे फिअर आहे तो दुर्गुण आहे. मग टेम्पर म्हणजे काय, फिअर ऑफ बिंग रॉंग. त्या माणसाला काय वाटतं, तो डिफेन्स म्हणून का वापरतो की अरे मी कधी चुकत नाही. किंवा स्टबर्नेस हा देखील फिअर ऑफ बिंग रॉंग, की मी चुकणारच नाही. चुकलो मी तर लोक त्याचा माझ्या विरुद्ध वापर करून घेतील, आणि मग तो विरुद्ध वापर करू नये म्हणून मी डिफेन्स स्वतःचा काय ठरतो, तर मी आधी एक्सेसिव्ह चिडतो किंवा हट्टी बनतो. त्यामुळे कुठलेही निगेटिव्ह ट्रेट जो आहे ना, हा कशा तरी पासून स्वतःचा बचाव करण्याकरता माणसाच्या मनाने तयार केलेला आहे, असं हँडरायटिंग युनिव्हर्सिटी शिकवतात. त्यामुळे आम्हाला शिकवताना सुद्धा ग्राफोथेरपीमध्ये काय शिकवतात की ॲड्रेस द फिअर अँड द डिफेन्स विल डिसअपिअर. म्हणजे त्याला मूळतः जाऊन त्याला कशाची भीती वाटते किंवा तो कशाने चिंताग्रस्त आहे त्याच्यावर उपाय करा, त्याचा डिफेन्स आपोआप गळून पडेल. त्याचा राग असेल किंवा त्याला जेलसी असेल तर, किंवा अधिक हाव असेल कुठल्या गोष्टीची, तर ती त्याची ऑटोमॅटिक ती जाईल. तुम्ही त्या डिफेन्सवर काम करत राहिलात ना, तर मूळ स्वभाव त्याचा बदलत नाही. आपल्या फ्लॉवरमध्ये एक्झॅक्टली हेच सांगतो की मूळतः जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावर तुम्ही जर इलाज केलात ना, तर त्याच्यामुळे येणारे जे प्रॉब्लेम आहेत ते ऑटोमॅटिक हँडल होतील. तर त्याप्रमाणे हे जेलसी वरती विलो किंवा हॉलीचा विचार होऊ शकतो. बाकी त्याच्यात कडवटपणा किती आहे, तो बोलतो कसा, त्याचा एकूण टिबार कुठे बघून त्याप्रमाणे दोन्हीपैकी आपण काहीतरी त्याचा इलाज करू शकतो. आता हा डी आणि टी, मगाशी मी सुरुवातीला टी दाखवला तर बघितलं तर टीची रेष अतिशय सरळ जाणारी होती वरती, पण ह्या टी मध्ये हा मध्ये एवढा मोठा गोल आलेला. त्याचबरोबर ह्या डी आहे, डी मध्ये देखील हा आलेला आहे. डी आणि टी हे मनाचे कारक समजले जातात हँडरायटिंग. तर हा मोठा गोल ह्याच्यामध्ये जेव्हा येतो ना, आणि वरती टोक आहे, याच्यावरती तुम्ही जर बघितलं तर हा गोल आहे पण वरती याचा टोकीदारपणा आलेला आहे. तर हा पॅरानॉइड जे लोक असतात ना त्यांच्यामध्ये हा ट्रेट दिसतो. कारण हा नॉर्मली कोणाच्याच दिसत नाही, खूप रेअर सापडतो. नॉर्मल हस्ताक्षरात हा असा टोकीदार डी सापडत नाही. तर जे पॅरानॉइड होतात किंवा पॅरानॉइडकडे झुकणारे असतात ना, त्यांच्यामध्ये हा काही ट्रेट हे खूप स्पेसिफिक फक्त मानसिक दृष्ट्या ज्यांना काही प्रॉब्लेम आहेत त्यांच्यामध्ये दिसून येतात, आणि ते आले की अतिशय फिक्स ठरलेली उपाययोजना आपण करू शकतो. तर हे जे असतात हे पॅरानॉया यांच्याकडे असतं. मग व्हाईट चेस्टनटचा तर नक्कीच त्याच्यामध्ये विचार करू शकतो, कारण त्यांच्या ज्या काय सगळ्या गोष्टी असतात ना त्या डोक्यात काल्पनिकच असतात ना. झोप येत नाही कारण कल्पनेनेच त्यांना असं वाटत असतं की काहीतरी हे वाईट होईल, किंवा कोणतरी माझ्या वाईटावर टपलंय, किंवा माझी कुठे फेल्युअरच येईल मला आणि मग मला कोणी विचारणार नाही, किंवा लोक माझ्या विरुद्ध कट करतात. ऑफिसमध्ये स्पेशली माझ्याकडे एक दोन उदाहरणं आली होती की जे ऑफिसमध्ये त्यांना सारखं असं वाटायचं की सगळेजण माझ्या विरुद्ध बोलतात, मला प्रमोशन मिळत नाही कारण सगळेजण माझ्या विरुद्ध कट करतात, मी कोणाला आवडतच नाही, सगळे मला त्यांच्यापासून आता प्रत्यक्ष असं काही नव्हतं, कारण मला ती कंपनी पण माहिती होती एक त्यापैकी एक, तेव्हा माहिती होती की असं काही नाही. तर हा पॅरानोइयाचाच त्याचा प्रकार आहे. त्यामुळे इथे व्हाईट चेस्ट आणि मग तो मग व्यक्ती म्हणते की मला त्यामुळे रात्री झोप येत नाही रात्रभर, काय सांगू मी सारख्या चिंतेत असतो की मला उद्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर काय करा. हा पॅरानोइयाचाच प्रकार आहे आणि पॅरानॉइड झालेली ती व्यक्ती. मग तिथे व्हाईट चेस्टनट तर बाकी सगळ्या गोष्टींबरोबरच, कारण त्यात थोडासा सेल्फ कॉन्फिडन्स पण वाढवायला पाहिजे. कारण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ते पॅरानॉइड होणं हे त्याचं डिफेन्स मेकॅनिझम आहे, कारण त्याला बेसिकली ही भीती आहे की मी पुरेसं ठरेल की नाही. हे या स्पेसिफिक केसमध्ये ते कारण होतं की मी कुठे कामात कमी पडेल की नाही, की मी लोकांना आवडणारच नाही का. तर त्याच्यावर काम केलं तर
त्याचा डिफेन्सवरती पण त्याच्या डिफेन्स ट्रेट जो आहे त्याचा पॅरावे त्याच्यावर पण उपयोग होईल. म्हणून तर ह्याच्यामध्ये व्हाईट चेस्टनट आपण औषध देतो आणि ग्राफोथेरपीमध्ये ह्याचा टी याला बदलायला सांगतो. म्हणजे ग्राफोथेरपीमध्ये त्याचं एक वर्कशीट असतं आम्ही देतो, डिपेंडिंग ऑन काय त्या माणसाला त्रास आहे तसं त्याने अक्षर बदलायचं म्हणजे काय करायचं, तर ठराविकच अक्षर, आता टी आहे तर हा टी ठराविक पद्धतीने लिटरली गिरवणं, ज्याला आपण गिरवण्याचं पुस्तक असतं, तो गिरवत राहायचं 100, 150, 200 वेळा. आणि तो जेव्हा गिरवतो, कारण काय असतं मगाशी म्हणलं तेवढे मायक्रोन्युरोटिक मुवमेंट्स असतात, आपण आपल्या ब्रेनला संदेश देत असतो, आपण जे काय फिजिकल मुवमेंट करतो त्याप्रमाणे. हे एक कारण. दुसरं, आपल्या काही काही मेमरीज आपल्या मनातल्या ज्या आपल्या स्वभावावर त्याचा परिणाम होतो, या आपल्या त्या विशिष्ट वेळेशी निगडीत असतात. म्हणजे लहानपणी मी काय लिहित असेल किंवा कसं लिहित असेल त्याच्याशी निगडीत असतात, तर त्या पण ह्याच्याने ब्रेक होऊ शकतात. आणि तिसरं, आपण जेव्हा प्रयत्नपूर्वक काहीतरी लिहायचा प्रयत्न करतो की नाही, तेव्हा आपण स्वतःहूनच आपल्या ब्रेनला ट्रेन करत असतो की अरे मला हे बदलायचं आणि मला हा निगेटिव्ह ट्रीटमेंटला काढायचा. असं तिन्ही प्रकारे त्या लिहिण्याचा परिणाम होतो आणि त्या ग्राफोथेरपीचा खूप छान उपयोग होतो आणि त्याच्यानुसार बदलता येतं. आणि आपल्या ग्राफोथेरपी आणि फ्लॉवर रेमेडी या दोन्हीचा तर अतिशय सुंदर उपयोग तिथे करतात. तर हा असा पॅरानोइयाचा ट्रेट आहे. हा पण खूप कमी बघायला मिळतो, पण हा असतो तिथे 100% असतो. आता हे जर पुढचं बघितलं, इंग जी कसं लिहिलं, इथे हा जो डॉट आहे ना आय वरचा, हा वरतीकडेच कुठेतरी आहे वरती. ह्या जे वरती डॉटच नाही. तर ह्या लोकांचे 2 प्रॉब्लेम असतात. एक म्हणजे यांचं स्मरणशक्ती अतिशय पुअर असते. म्हणजे इतकं स्पष्ट आहे की तो जे काळात विसरतो, ऑब्व्हियसली तो स्मरणशक्ती. त्याचबरोबर त्यांना अटेन्शन फॉर डिटेल, म्हणजे कुठली गोष्ट लक्षपूर्वक काळजीपूर्वक ही लोक करत नाही. त्यांचं काहीतरी त्यांना राहिलेलं असतं, काहीतरी प्रोजेक्ट करतील त्यात 1-2 गोष्टी राहून गेलेल्या असतील, हिशोब करेल तर 2-3 गोष्टी लिहून घ्यायच्या राहिलेल्या असतील, तर तसं असतं. त्यामुळे यांचं अटेन्शन टू डिटेल पण नसतं आणि यांची स्मरणशक्ती पण कमी असते. तेव्हा आपलं चेस्टनट चांगलं कामी येऊ शकतं त्याच्यामध्ये. ह्यात बाकीच्या पण हँडरायटिंग अनालिसिसच्या बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे ही माणसं तर ज्यांचा आय डॉट लांब असतो ना, ती लॉयल नसतात. म्हणजे लॉयल कुठल्याच दृष्टीने, ही समजा नोकरी करत असतील तर ती खूप काळ त्या नोकरीत टिकून राहणार नाही, किंवा तुमचं काहीतरी काम चालू आहे तर ते त्यांच्या फायद्यासाठी सोडून पण जातात. असं काय विचार करणार की अरे माझ्या कंपनीचं नुकसान आहे, मध्ये सोडून जाणार नाही, की त्याचं काम पूर्ण, असं त्यांना काही नसतं. त्यांना फायदा दिसला ते सोडून जातात. यांची मैत्री पण अशीच असते की एकतर एक खूप लवकर लोकांना जवळ करत नाहीत, आणि जर ह्यांचे जे मित्र आहेत त्यांना काय खूप त्यांच्यासाठी अगदी ते त्यांच्या कायम पाठीशी राहतील असे नाही. त्यांना जर दुसरं काही बरं दिसलं किंवा स्वतःचा फायदा दिसला तर ते सहज तुम्हाला दगा पण देऊ शकतात. हा हँडरायटिंग अनालिसिस मधला पार्ट आहे त्याचा. त्याला बाकी बऱ्याच गोष्टी आहेत की हा डॉट कसा आहे, हा आडवा आहे का, उभा आहे, वरती आहे का, खालती आहे, तो एक फ्लिक आहे का, एकदम गोल आहे, त्याच्यावर पण बऱ्याच गोष्टी असतात. पण साधारण ह्या गोष्टी आहेत ना. आपल्या फ्लॉवर दृष्टीने पुअर मेमरी हे अतिशय ठरलेलं आहे. अटेन्शन डिटेल हे पण ठरलं, त्यामुळे स्क्लेरेन्थिस आणि व्हाईट चेस्टनट असं दोन्ही तिथे आपण लागू करू शकतो. आता मगाशी जसा पॅरानोया डी बघितला तसं हा पण खूप रेअरली बघायला मिळतो. आता ह्या पॅरानोयाच्या डी मध्ये ह्याच्यामध्ये फरक असा आहे की ह्यांचा हा जो गोल आहे डी आणि टी मधला, हा खूप मोठा असतो आणि वर्ण सपाट असतो. हे लोक अगेन हा पण प्रोव्हन हेल्थ रेट मधला एक आहे की जो ज्याची ॲक्युरसी 99% किंवा त्याहून पुढे येते. या लोकांना कशी ना कशी तरी गिल्ट असते. 100% आपण विचार करायचा की हा कुठली तरी गिल्ट बाळगून, आणि मग बाकी गोष्टी त्याच्या बघायची की ह्याचा टीबार स्वतःकडे झुकणार आहे का, उजवीकडे झुकणार, डावीकडे झुकणार आहे, चौकीदार आहे की नाही, उजवीकडून डावीकडे जाणार आहे की नाही, त्यानुसार आपण ठरवू शकतो. आता जर हेच बघितलं तर हा आणि हा टी सेम आहे. हा पण गोल आहे, वर्ण सपाट आहे. ह्याचा टी बार हा जाड सरळ आहे, ह्याचा टी बार मात्र उजवीकडे खाली झुकणार आहे. त्यामुळे इथे पहिल्या ह्याच्यामध्ये ना फक्त गिल्ट आहे. दुसरीकडे गिल्ट विथ डॉमिनेरिंग, मगाशी जो डॉमिनेरिंग ट्रेट मी दाखवला तो आहे की हे त्यांना गिल्ट आहे, पण हे दुसऱ्यावरती हुकूमत गाजवत आहेत किंवा दुसऱ्याशी वाईट प्रकारे वागत आहेत. ते वागतात का सध्या कुठल्या तरी गिल्टमुळे, पण वागतात. हा हेल्थ ट्रेट आहे. त्यामुळे इथे जे हुकुमशाही वृत्तीचे असतात ना, ते की ते आहेत हुकुमशाही, पण ती कुठेतरी गिल्ट असते कुठली तरी, त्याच्या पाहिजे तसे वागत असतात. तर तिथे पाईन आणि वाईन हे कॉम्बिनेशन आपलं लागतं. तर हे इतकं
अगेन परत एक अक्षर बघून हे ठरवू शकत नाही. तुम्हाला संपूर्ण हँडरायटिंग त्याचं कसं आहे, प्रत्येक स्ट्रोक कसा काढलाय, त्याचबरोबर पेनचा दाब किती आहे, अक्षर उजवीकडे झुकलंय का डावीकडे झुकलंय, किती जागा मोकळी सोडलेली आहे, या सगळ्यावरनं एकूण पर्सनॅलिटी कळते. त्यानुसारच आपण कुठली उपाययोजना करतो. आता मगाशी मी उजवीकडे झुकणारी अक्षर दाखवली, तसं हे इथे पण ह्या लाल रेखा काढ, हे सरळ आहे ऑलमोस्ट 90 अंशाच्या कोनात, किंवा डावीकडे झुकणार पण होतं. म्हणजे इथपासून हे अक्षर सरळ पासून डाव्या साईडला झुकायला लागतं. आता जे डाव्या साईडला झुकतात ना, ते इमोशनली विड्रॉ, म्हणजे जसं जसा उजवीकडे झुकणारा हा इम्पल्सिव्ह असतो, तसं डावीकडे झुकणारा अक्षर इम्पल्सिव्हच्या उलटा असतो. तो विचार केल्याशिवाय अजिबात निर्णय घेणार नाही. तो प्रत्येकात लॉजिक शोधायचा प्रयत्न नाही. उजवीकडे झुकणारा हा हृदयाने काम करणारा असतो, डावीकडे झुकणारा हा डोक्याने काम करणारा असतो. तेव्हा तो बघतो की हे योग्य आहे की नाही, यात काही लॉजिक आहे की नाही, किंवा यात माझा फायदा आहे की नाही. त्याचबरोबर ही लोक एक्सप्रेसिव्ह नसतात. कधी हे इमोशन्स त्यांचे ओपनली एक्सप्रेस नाही करत. चिडले तरी मनातच ठेवतील, आनंद झाला तरी व्यक्त नाही करणार. म्हणजे जेव्हा हँडरायटिंग कपल थेरपीसाठी किंवा त्यांचं जुळते की नाही हे बघायसाठी येतं ना, तेव्हा नवरा जर डावीकडे झुकणार आणि बायको उजवीकडे झुकणार असेल तर त्यांचे प्रॉब्लेमच असतात. कारण तिची अपेक्षा असते की यांनी कायम कौतुक करावं, आणि म्हणतो काय करायचं आहे कौतुक करायची, मी रोज कशाला सांगायला पाहिजे माझं तुझ्यावर प्रेम आहे, अगदी ऑब्वियसच आहे ना, मी कशाला सांगू. त्यामुळे ते कायम असमाधानी राहतं. तर तशा प्रकारे आहे. हे इमोशनली विड्रॉ नसतात. पण हे जर खूप डावीकडे झुकणार असेल ना, तर त्याचं कारण काहीतरी ट्रॉमा असतो. ही लोक कोशात गेलेली असतात. कारण मी काही 1-2 सॅम्पल अशी बघितली होती की जी पूर्ण अशी डावीकडे झोपलेली त्यांची अक्षर आणि खाली जाणारी झुकणारी. तर त्यांना त्यांच्यामध्ये मला हे पण सापडलं, म्हणजे त्यांच्या मागच्या आयुष्यामध्ये काही घटना अशा घडल्या होत्या की ज्यामध्ये ट्रॉमामध्ये गेले, म्हणून ते चेक वाय असं लिहिलंय. कारण ह्या ट्रॉमॅटिक घटना ज्या आहेत ह्या वायवरनं बऱ्याच वेळा होतात. विशेषतः सेक्शुअल अब्यूज जे असतं ना, तर तिथे ते त्याच्यावरनं खूप म्हणजे भारतात विशेष त्याच्यावर मग विशेष अभ्यास झाल्यामुळे ना ते ट्रेट तिथे खूप लगेच कळून येतं की यांना ट्रॉमा कुठला आला होता. आणि ही पहिली तर ही लोक इमोशनली विड्रॉ असतात, ती ओपन होतं तेव्हा पहिलं यांना बोलतं करण्यासाठी तर ॲग्रीमनीच द्यायला लागतं, कारण ती कधीच काही एक्सप्रेस करत नाही किंवा सांगत पण नाही. तसंच हा जो टी आहे ना, ह्या टीचा टीभर हा उलटा आहे, छत्रीसारखा. तर हे लोक काय करतात, ह्यांचा 2 गोष्टी, एक तर सेल्फ कंट्रोल आणि सगळा दाबून ठेवतात. त्यामुळे ह्यांना ॲग्रीमनी जो रॉक वॉटर, हे रॉक वॉटर का, की बऱ्याच वेळा खूप जी तात्विक लोक असतात ना, ती त्यांच्या एखाद्या तात्विक गोष्टी किंवा ध्येयासाठी स्वतःवरतीच मुरड घालतात बऱ्याच वेळा, सगळ्या भावना दडपून ठेवतात. त्यामुळे तिथे मला जेवढं आठवतं काहींनी शिकवलेलं त्यानुसार तिथे रॉक वॉटर हा स्वभाव तिथे बऱ्याच वेळेला सापडतो. जेव्हा ॲग्रीमनी बरोबर त्याचा पण विचार व्हायला पाहिजे बाकी सगळ्या गोष्टी, की हा टीबार वरती आहे का, सरळ आहे का, म्हणजे हा तात्विक दृष्ट्या म्हणून त्याचे पक्का आहे, परंतु सगळं तो स्वतःवर मुरड घालतोय कुठेतरी. तर तो ट्रेट ह्याच्यावरनं खूप चांगल्या प्रकारे. आता हा टी आणि डी बघितलात ना, तर हा ह्याच्यामध्ये गोल तर मध्ये कुठेच नाही, आणि हे खूप उंच आणि सरळ. तर हे काय दाखवतात, प्राईड आणि व्हॅनिटी. तर प्राईड आणि व्हॅनिटी म्हणजे काय, प्राईड म्हणजे मला अभिमान, आणि व्हॅनिटी म्हणजे त्याच्याही पुढचा म्हणजे भयंकर अहंभाव. अहंभाव तर अगदी स्पष्ट कळून येतो अक्षरात, कारण यांची बाकीची अक्षर अतिशय छोटी आणि टी आणि डी अतिशय उंच. तर तिथे अगेन कशा प्रकारचा, म्हणजे प्राईड असेल खूप जास्ती, तात्विक म्हणून असेल तर रॉक वॉटर, आणि जर बाकी सगळे ट्रेट्स हे निगेटिव्ह कडे झुकणार आहेत तर हा विलोसकडे फक्त कर्मठपणा आणि स्वतःबद्दल अहंभाव असाच दिसतो, बाकी कुठले चांगले ट्रेट्स त्यात नसतात. त्यामुळे मग तो विलोचा विचार त्या केसमध्ये करायला लागतो. त्याचबरोबर हे वाय आणि जी जर बघितलं तर हे वाय मध्ये खाली गोल कुठेच नाही, हा अतिशय अरुंद असं याच्यात गोल केलं, जी पण अरुंद असे केलं. तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे वाय आणि जी काय दाखवतं, एक तर फिजिकल ड्राईव्ह दाखवतं, दुसऱ्याशी कसं रिलेशन आहे तुमचं ते दाखवतं. त्यामुळे साहजिकच हा वाय जो आहे हा ह्याच्यामध्ये अजिबात मध्ये काही जागा सोडलेली नाही. तर हा ट्रस्ट इश्यू दाखवतो, म्हणजे हा माणूस दुसऱ्यावर अजिबात विश्वास करण्याला काही सांगायला गेलं ना कधी विश्वास बसत नाही, कायम काहीतरी त्यांचं
हे म्हणणं असंच असतं की नाही बुवा हे काय मला पटत नाही, किंवा पटत नाही म्हणण्यापेक्षा याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. काही इलाज करायला म्हणतात, नाही नाही नाही, याचा काय उपयोग नसतो, तुम्ही उगाच काहीतरी सांगता. तर तिथे आपलं जेन्शन जे औषध आहे ते तिथे लागू पडतं, विशेषतः सिनियर सिटीजनच्या बाबतीत. जेव्हा ते डॉक्टरचं औषध घ्यायला नकारतात, किंवा नातेवाईक जे घरचे लोक सांगतात औषध घ्या, त्यांचा अजिबात त्याच्यावर विश्वास नसतो की ह्याने मी बरा होईल. बस. तर तिथे हे अतिशय खूप क्लिअर कट कळून येतं. त्याचबरोबर मगाशी सांगितलं ट्रॉमामधनं गेलेले लोक असतात ना, त्यांचं ह्याच्यावरनं कसं कळलं आणि ते कसं लिंक करायचं पण उदाहरण सांगतो. आता यांचा विश्वास नाही कोणावरती, पण का विश्वास नाही शोधायला पाहिजे. मग जर तो वाय आणि जी असा आहे आणि बाकीची अक्षरं सगळी डावीकडे झुकणारी आहेत खाली, तर काहीतरी त्याला फटका बसलाय मागे, ज्याच्यामुळे त्याचा विश्वास उडाला. तर असं आपण त्याच्यातनं इन्फरन्स काढू शकतो. आणि मग तिथे आपण त्याच्याशी बोलण्यानी, आणि पहिली स्टेप ही त्याचं हँडरायटिंग अनालिसिस, आणि दुसरी स्टेप ही बोलण्याने, या दोन्हीतनं काढू शकतो. आणि मग त्याला तिथे जुनं काही असेल तर मग हनीसकल ऍड करायचं का फक्त विश्वासाचा प्रश्न आहे, त्याच्यानुसार आपण त्याची उपाययोजना करू शकतो. हा जो वाय आहे ना, त्याचा खालची रेष खूप लांब आहे, ती परत वरती येतच नाही, आणि अतिशय स्ट्रेट आहे. तर हे लोनर असतं. लोनर म्हणजे काय की ही लोक सेल्फ सफिशियंट असतात. म्हणजे काय की ह्यांचं कोणाचं अडत नाही. काम करायचंय ना, मी नेईन पुढे, पुढे नसलं तरी पण मी पुढे नेईन, मला हे पटलंय ना, मी पुढे नेणार. तर तो निष्ठ पण असतात, तुला ध्येय पुढे नेला सक्षम असतात. तर ही वॉटर व्हॉलेटमध्ये जाणारी आपली कॅटेगरी. आता हे इतर काही ट्रेड्स आहेत. हा जर पहिला बघितला ना, तर आता टी बार वरती आहे, हा शेवट खूप जाड असतो. हा शेवट बघितला खूप जाड आहे. हा विल पॉवर दाखवतो, म्हणजे या माणसांची इच्छाशक्ती जबरदस्त असते. जेवढा हा जाड तेवढी त्यांची इच्छाशक्ती मोठी. हा एफ जो आहे पर्सिस्टंट, म्हणजे हा माणूस आहे ना, हा काम उरावर घेतलं तिथे तडीच नेणार, हा पर्सिस्टंट दाखवतो. हा ओ आहे, हा फ्रँक दाखवतो. म्हणजे काय की ही खूप माणसं स्वच्छ असतात, काही लपवून ठेवत नाहीत, जे आपलं मत आहे ते व्यक्त करतात, पण कधी विचारल्यानंतरच. पण विचारलं तुम्ही तर तो परखडपणे सांगतो, कधीच लपून ठेवून ठेवणार किंवा गोल शुगर कोटिंग करणार नाही. अशी ही लोक असतात. यांचा या वाय जर बघितला, हा खाली जाड आहे आणि रिटर्न येतो, त्यांचं डिटर्मिनेशन खूप स्ट्रॉंग असतं. अगेन असेच आहेत की काम घेतलं तर ते पूर्णच करणं. हा लाईंग ट्रेट आहे. अगेन हा परत हा 95% पुढे ऍक्युरेट निघतो की हे दोन असतील गोल, तर हा माणूस नक्की खोटं बोलणार. मग खोटं बोलणारा आहे का, म्हणजे आपण म्हणून हा खोटारडा आहे का, तर ते कशावरनं ठरतं की त्या संपूर्ण लिहिण्यामध्ये किती वेळा तो तसा काढला. कारण कधी कधी आपण खोटं बोलतो कामासाठी कसं असतं, पण मग परमनंट खोटारडा आहे का, तर ते किती वेळा येतो आणि बाकीचे ट्रेड्स काय आहेत, मग त्याचा टी खालती आहे का, वाय कसा आहे, ह्याच्यावरनं एकूण कळतं की हा कशा प्रकारे खोटा बोलतो. अगेन हँडरायटिंग मध्ये दोन प्रकारचे लाईन कळतात, एक इंटेन्शनल लायर आणि एक पॅथॉलॉजिकल लायर. इंटेन्शनल लायर म्हणजे काय की जो स्वतःच्या स्वार्थासाठी जाणून बुजून खोटं बोलतो, हे ठीक आहे, हे ट्रेट निगेटिव्ह मध्ये आहे. पण हे दुसरा जो आहे, जो पॅथॉलॉजिकल लायर, त्याचा थोडासा वेगळा असतो. पॅथॉलॉजिकल लायर हा त्याला कळत पण नाही की तुम्ही हा बाता मारणारा माणूस असतो, काय वाटेल ते वाढवून चढवून सांगणार असतो, आणि जनरली त्यांना काउन्सिलिंगची किंवा सायकोलॉजिस्टची गरज असते. तो खूप चांगला समजला जातो. हा ओ आहे, हा टॉकेटिव्ह, म्हणजे हा माणूस भयंकर बडबड आहे. म्हणजे इथे आपला हेदर वगैरे अतिशय व्यवस्थित लागू शकतं. भयंकर बडबड आहे, एकही गुप्पी त्याच्याकडे जपून राहत नाही, जे काय सांगू कुठेतरी सांगितल्याच्या याला चेंज करत नाही, असा हा माणूस. हे सेल्फ डिसिट दाखवतं.
म्हणजे काय की हा माणूस स्वतःचा बद्दलच ऍक्सेप्टन्स नाही, स्वतःलाच फसवत असतो. म्हणजे मी हुशार आहे, तो स्वतःला म्हणतो माहिती असतं आपण नापास होतो, पण नाही मी हुशारच आहे किंवा माझा स्वभाव असा नाहीच आहे. तर हे सेल्फ डिसिप्रेट्स हे तिथे दिसतात. तर असे बरेच एक वेगवेगळे ट्रेड दिसतात. मग सांगितल्याप्रमाणे एम एन बंकर ज्यांच्यावरती आत्ता मॉडर्न हँडरायटिंग अनालिसिस ज्यांच्या अभ्यासावर बेस्ड आहे ते एम एन बंकर म्हणून आहेत. त्यांचं हे खूप प्रसिद्ध वाक्य आहे की स्ट्रोक इज अ स्ट्रोक व्हेर एव्हर यू फाइंड इट. म्हणजे तो स्ट्रोक जो आहे त्याचा अर्थ तो कुठेही सापडला तरी तसाच असतो. म्हणजे जर खाली झुकणारा जर एखादा स्ट्रोक असेल तर तो टी मध्ये दिसला तर त्याचा अर्थ तो तसाच तुम्ही त्या प्रकारे इंटरप्रिट करायचा. आणि म्हणूनच आता जरी इंग्लिशमध्ये हे असलं तरी कोणी जर तेवढा पुरेसा अभ्यास केला आणि तेवढा पुरेसं स्टॅटिस्टिक्स गोळा केलं तर मराठीला किंवा इतर देवनागरी भाषांना पण आपण हे अप्लाय करू शकतो की अ करता कसा आलाय किंवा क चा गोल कसा आलाय, कारण तो शेवटी स्ट्रोकच आहे. फक्त प्रश्न एवढा आहे की ते कुणी अजून पुरेसा त्याचा अभ्यास केला नाही आणि स्टॅटिस्टिकली प्रूव्ह नाही करू शकत आपण. ते प्रूव्ह करू शकू तेव्हा मराठीत पण कोणीतरी हँडरायटिंग अनालिसिस चांगल्या प्रकारे करू शकेल आणि त्याचा नक्कीच फायदा होईल. तर हे माझे वेगवेगळे आलेले अनुभव आहेत, त्याच्यावरती मी बेसिसवर आत्ता अजूनही अभ्यास चालूच आहे, तो काय पूर्ण झाला अशातला भाग नाहीये, तो अजूनही चालू आणि चालूच राहील. परंतु हे आत्तापर्यंतच्या आलेल्या मी जे शिकलो हँडरायटिंग अनालिसिस मध्ये ते फ्लॉवर रेमेडी मध्ये ते शिकलो ते आणि त्याचा अनुभव जो आला त्याच्यात मी डॉक्युमेंट केलेलं हे सगळे ट्रेक्स. आता काही प्रश्न असतील तर आपण घेऊया कोणाचे असतील तर. मलाच एक विचारायचंय हा की अभिजित जे आपल्या चिकरीच्या अक्षर कसा असू शकेल, कारण चिकरीचा उल्लेखच झाला नाहीये बरोबर आणि ते अगदी आपलं लाडका औषध आहे. करेक्ट. चिकरीचा आपला उल्लेख माझ्यात का आला नाही कारण मला 100% सांगता येईल चिकरी असं सापडलं नाही. म्हणजे डिराईव्ह ट्रेड ज्याला म्हणतात ना की 3-4 गोष्टींवर मी सांगू शकतो ह्या असू शकते, पण म्हणून म्हटलं माझ्या अभ्यासात मी असं छातीठोकपणे अजून सांगतो की हा चिकरी आहे असा सापडला नाही, कारण कदाचित हँडरायटिंग अनालिसिस तशा प्रकारे उपयोग केलेला नाहीये त्याचा. पण आता त्याच्यामध्ये जेनेटिक ट्रेट आहे, सेल्फ एस्टीम खूप कमी आहे, बोलण्याचे ट्रेट्स हे सेल्फ डिसिट कडे झुकणारे आहेत, तर मग आपण त्याचा चिकरी म्हणून तर आपण त्याचा विचार करू शकतो. पण हे डिराईव्ह ट्रेट आहे, म्हणजे मी अजून तरी छातीठोकपणे नाही सांगू शकलो की हा चिकरी आहे, पण चिकरी ना हँडरायटिंग विषयी बाकी गोष्टी इतका स्पष्ट कळतो की त्याला त्या हँडरायटिंग कडे जायची कदाचित गरज पडत नाही. मला तुम्ही डॉमिनेरिंग पर्सनॅलिटी सांगत होतात ना, तेव्हा मला वाटलं की तुम्ही चिकरीचा उल्लेख कराल म्हणून, कारण चिकरी गोड बोलून डॉमिनेट करते दुसऱ्याला. बरोबर. डॉमिनंट जो ट्रेट आहे हा सहजपणे दुसऱ्याला ताबा मिळतो. डॉमिनेरिंग आहे हा जबरदस्ती मिळतो. डॉमिनंट हा ट्रेट आपण म्हणू शकतो की तो चिकरीकडे झुकलेला वाटला मला तो, तर तो चालू शकेल असं वाटलं. आणि दुसरं अगदी सरळ वळणदार आणि व्यवस्थित अक्षर ज्यांचं असेल त्यांचं काय स्वभाव सांगता येईल आपल्याला? सरळ वळणारे छापील अक्षर जे असतं ना त्यांना ऍनल रिटेंटिव्ह असं म्हणतात हँडरायटिंग अनालिसिस मध्ये. आणि हा आपल्याला जरी वाटलं की अक्षर सरळ छान आहे तरी हा चांगला ट्रेट म्हणून समजला जात नाही, कारण हे लोक खूप चिकित्सक असतात, खूप प्रत्येक गोष्टीला पकडून ठेवणारे असतात, म्हणजे थोडेसे बीच कॅटेगरीतले पण बीच मधले देखील अतिशय कट्टर म्हणता येतील असे असतात की ज्याचा नॉर्मली दुसरा त्रासच होईल त्याचा, अशा याचे असतात. त्यामुळे तो दिसायला अक्षर छान दिसतं पण एकदम सरळ मार्ग बाकी इकडं तिकडं अजिबात झेपत नाही, आणि जर झालं तर ते गडबडतात. गोंधळ आला की त्यांना ते सोडून जातात की आता हे तुम्हाला काय हँडल होत. बरोबर. आणि औषध दिल्यानंतर तुम्हाला जेव्हा सापडलं की ह्या स्वभावाला औषध आहे असं अक्षर असेल तर तुम्ही अक्षर दिल्यानंतर औषध दिल्यावरती त्यांच्या अक्षरात फरक पडलेला लक्षात आलाय का तुमच्या? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की अक्षराचा लक्षात हो अगदी 100% आलेला आहे. म्हणजे माझं हँडरायटिंग अनालिसिस हे पण मूळ असल्यामुळे मी आधीचं सॅम्पल, मधलं सॅम्पल आणि नंतर सॅम्पल जेव्हा जेव्हा येतात तेव्हा आपल्या औषधाच्या डोस बरोबर एक पॅराग्राफ लिहायचाच, हे कंपल्सरी, तो अगदी ठळकपणे दिसतो. दुसरी गोष्ट अशी की हँडरायटिंग मध्ये ग्राफोथेरपी असल्यामुळे ना ग्राफोथेरपी पण आम्ही बरोबर दिलेलं असतं की हस्ताक्षर बदलावा म्हणून. फक्त ते परफेक्ट फॉलो करतो असं नाही, पण ग्राफोथेरपी केल्यामुळे तिथे त्यांचं अक्षर बदललेलं दिसतं.
आणि बदल. मगाशी तुम्ही म्हणालात की आपला हात आणखीन आपला ब्रेन कनेक्टेड आहे. तर असं तुम्हाला लक्षात आलंय का की औषधं माहिती नाहीत खाली, पण त्याला तुम्ही करायला सांगितलं म्हणजे पुष्टी लेखनासारखं की तुमचं हे अक्षर चुकीचं आहे आणि तुम्ही असंच अक्षर काढा, तर त्यांच्या स्वभावात बदल झालाय का त्याच्यामुळे? तर आता मी फ्लॉवर रेमेडी शिकल्यामुळे मी तसं सांगतो. बाकीचे जे माझ्याबरोबर फ्लॉवर रेमेडी शिकलेले नाही, ते फक्त ग्राफोथेरपी शिकले, तर ते फक्त अक्षर बदलायला सांगतात, पण त्यांचा पण रिझल्ट चांगला आहे. पण त्या दोन गोष्टी, एक म्हणजे लागणारा वेळ हा खूप जास्त, पण एक्सटर्नल हेल्प काही नाही. तो माणूस किती ते प्रामाणिकपणे करेल ते एक. दुसरं, ते जमायला सुद्धा परफेक्ट बऱ्यापैकी वेळ लागतो. जमेलच असं प्रत्येकाला नाही, किंवा काही जणांना वेळ लागतो. त्यामुळे ते तशा प्रकारे जेवढा आपल्या फ्लॉवर रेमेडीच्या तेवढा चटकन होत नाही. दोन्ही मिळून केलं तर खूप चटकन इफेक्ट होतो. हा, 1 मिनिट बोलू का? बहुतेक जणांचे हे स्पीकर चालू आहेत, त्याच्यामुळे नीट कळत नाहीये बोललेलं. प्लीज, जे बोलत नाहीयेत त्यांनी स्पीकर बंद करा ना. सर, मला 1-2 प्रश्न विचारायचे. हा, एक म्हणजे मला सुमन मॅडमने जे विचारलं त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट विचारायचंय, की ज्यांचं अक्षर वाईट असतं, आपण असं म्हणतो ना, की ह्यांचं अक्षर वाईट आहे असं, तर मग त्यांचा स्वभावही वाईट असतो का, किंवा त्यांच्यात दुर्गुण जास्त असतील का? तसं काही नाहीये. नाही, मुळात चांगला आणि वाईट खूप रिलेटिव्ह आहे. आता काहींनी विचारला तो प्रश्न असला की ज्यांचं खूप सुबक असेल, सुबक म्हणजे अक्षर सुंदर आहे पण वरती जाणार आहे, खालती जाणार आहे, झुकणार आहे, तर त्यात काही प्रश्न नसतो, तो नॉर्मल असतो. पण सुबक पण आहे आणि अगदी एका रेगेत छापील, तर तो प्रॉब्लेम आहे. तसंच ज्यांचं हस्ताक्षर चांगलं नाहीये त्यांचा स्वभाव काही आपण कॉमेंट करू शकत नाही. कारण मी सांगितल्यामुळे स्ट्रोक आपण स्टडी करतो. आता इनफॅक्ट असं आहे की जे खूप तल्लक बुद्धीने असतात ना, ते खूप भराभरा लिहू शकतात, कारण त्यांचे विचार आणि लिहिण्याचा स्पीड हा मॅचच होत नाही. विचार खूप फास्ट चाललेला असतो, त्यांचं अक्षर नॅचरलीच घाण येतं. ओके. आहे ना, तो खूप चांगला आहे, लीडर पण असतो. बरेचशा मी लीडर म्हणजे आम्हाला सॅम्पल म्हणून लीडर म्हणून हिटलर पासून ते आईन्स्टाईन पर्यंत सगळ्यांचे हस्ताक्षर अनालिसिसला होते. तर ह्या सगळ्या लोकांचं एक की यांचं अक्षर वाचायला अतिशय अवघड होतं, पण सगळे तल्लक बुद्धीचे होते. त्यामुळे तसं आपण वाईट किंवा चांगलं अक्षर अशी कन्सेप्टच नाही. मग स्ट्रोक आहे, अक्षर चांगलं किंवा वाईट नाही. हा स्पेसिफिक प्रश्न असा की अगदी सुबकपणे लिहितात, लाईन शीर, म्हणजे त्याच्या खाली पट्टी ठेवली तर सरळ येते, तर हा स्वभाव दोष असू शकतो. सर, आणखी एक विचारायचंय. आता हे जे आपण म्हणतो ना, सुबक अक्षरात लिहितात वगैरे, तर ते बीच असू शकतील का, की परफेक्शन ते हँडरायटिंग मध्ये आणतात का, ते ऑटोमॅटिक येतात? नाही, बीच म्हणजे सुबक असतात, एका लाईनीत लिहिणारे, अक्षरांचा साईज पण ठराविक असतो, बीच कॅटेगरीतच येतात. असू शकतात. ओके. आणि हो. तुम्ही म्हणत तसं मग डॉक्टरांचं जे हँडरायटिंग कळत नाही आणि केमिस्टना कळतं वगैरे म्हणतात, त्याची तल्लक बुद्धीचे लक्षण असू शकेल, असं म्हणजे मला एकदम वाटतं. डॉक्टरांचं असं आहे की आपण अक्षर डॉक्टरांचं बघतो प्रिस्क्रिप्शनवरचा. एक डॉक्टर हा त्याच्या कन्सल्टिंग वेळामध्ये 80-90 पेशंट्स बघतो, त्यांना एवढा वेळ पण नसतो. पण मी डॉक्टर्सने कितीतरी बघितलं, माझ्या घरचे पण बघितले, माझ्या ओळखीचे बघितले, की ज्यांचं त्यांना जर लिहायला सांगितलं तर त्यांच्या फुरसत अतिशय सुंदर अक्षर आहे. त्यामुळे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनचं अक्षर आहे, त्याचं अनालिसिसचं अक्षर आपण हे धरता येणार नाही. ओके, घाई गडबडीत लिहिलेलं असतं. ओके. मला एक शंका विचारायची आहे, विचारू का? हो, विचार. तुम्ही आता बोलताना किंवा काही तुम्ही आता जे एक्झाम्पल दाखवली त्याच्यामध्ये तुम्ही ती दांडी अशी जाड आहे किंवा बारीक आहे असं तुम्ही आम्हाला उदाहरणं दाखवली, पण ते बऱ्याच वेळा पेनावरती पण अवलंबून असू शकतं की नाही. म्हणजे जर आपण खूप शार्प पॉईंट पेन घेतलं किंवा आपण पेन विकत घेताना कधी कधी खूप खूप चांगलं शार्प पॉईंट किंवा ते शार्प पिनचं पेन घेतो वगैरे असं, मग तेव्हा आपलंच अक्षर 2 पेनं वेगळी असली की ते वेगळं वेगळं असतं. तर मग ह्याच्यावरनं त्या व्यक्तीचं म्हणजे अनालिसिस, जर एखादं वाक्य लिहायला सांगितलं आणि ते जर पेनं वेगळी असतील तर वेगळं येईल ना. मग ह्याच्यावरनं स्वभावाचं कसं काय होऊ नाही, शकतं? अतिशय उत्तम प्रश्न आहे, पण असं होत नाही. का ते सांगतो की तुम्ही पेन कुठले वापरलं तर ती दांडी जाड, जेव्हा आपण म्हणतो जाड किंवा बारीक, ही रिलेटिव्ह असते. त्यामुळे त्या पेननी सगळीच अक्षरं जाड येणार आहेत, पण त्या टीचा बार, जो टी बार आडवा आहे ना, तो विशेष करून तरी सुद्धा वेगळा जाड. हे एक. दुसरं असं की आपण स्ट्रोकचा अभ्यास करतो, म्हणजे तो डावीकडून उजवीकडे कसा जातो, त्याला कर्व किती आहे, तो झुकणारा कुठे आहे, आणि तो शेवट, तीच उदाहरण द्यायचं तर शेवट जाडीत होतो का शेवट टोकात होतो,
हे तुम्ही पेन कुठलंही घेतलं तरी ते बदलतच नाही. म्हणजे हे अगदी हँडरायटिंग युनिव्हर्सिटीने सुद्धा चॅलेंज घेऊन हे प्रूव्ह केलं, पेन बदला, पण तरी सुद्धा आम्ही सांगू शकतो की हे ट्रेड जो आहे तो आपला होईल. कारण तुम्ही समजा आता कोकीदार पेन घेतलं, त्याच्याने तुमच्या टीची जी लाईन आहे ती सुरू आणि शेवट त्याचा कसा होतो, हा त्या पेनची जाडी बदलली तरी रिलेटिव्हली तेवढाच येतो. म्हणजे आम्ही बघताना तर आम्ही भिंगाखालीच बघतो. भिंगाखाली तर तुम्ही पेन कुठलाही वापरा, कागद कुठलाही वापरा, शाई कुठली वापरा, तरी काहीच फरक पडतो, स्ट्रोक एक्झॅक्टच कळतो. पण तो जाड जसा आपला डोळ्याला दिसतो ना तसा जाड तो येत नाही, कारण बाकीच्या रिलेटिव्ह मध्ये तो किती जाड काढला ह्याच्या डिटर्मिनेशन आहे. फॉर एक्झाम्पल मग दाखवलं तर तो बाकीच्या लाईन्सच्या कम्पेअर करता तो किती जाड आहे त्याच्यावरनं तो कळतो की हा डिटर्मिनेशन करायचा. मग तसा त्याच्यामध्ये बदल नाही होत आणि तो चुकत पण नाही. बरोबर आहे. पण मग मला अजून एक शंका आहे की हे सुद्धा बऱ्याच वेळेला मूड किंवा ह्याच्यावरती पण असू शकतं. म्हणजे जर आता मला कंटाळा आला असताना कंपल्सरी लिहायला लावलं किंवा आता लेक्चर सुरू आहे आणि मला कंटाळा आला आता लिहायचा, तर मी लिहितेय, तर अक्षर वेगळं असतं आणि मूड अगदी चांगला खरं आहे. असेल मनापासून येतो तेव्हाही वेगळं असतं. म्हणजे आपलं स्वतःच अक्षर हे वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये अक्षर वेगळं वेगळं असतं. मग ह्याच्यावरनं स्वभावाचं अनालिसिस किंवा तुम्ही जेव्हा हे करता तेव्हा त्या व्यक्तीचा मूड काही वेगळा असू शकतो, तर मग ह्याच्यावरनं अनालिसिस होऊ शकतं का? तर हेच मगाशी मी असेल सांगितलं की असं नाहीये. नाही, मगाशी ते सांगितलं मी की तुमच्या स्वभावानुसार अक्षर बदलतं, अक्षरप्रमाणे स्वभाव पण बदलू शकतो, दोन्ही ट्रू आहे. पण बेसिक ट्रेड्स हे कधीही बदलत नाहीत. आणि म्हणून मी सांगितलं हँडरायटिंग युनिव्हर्सिटी का, की जे ट्रेड्स 90% पेक्षा जास्त वेळा प्रूव्ह करू शकतो आपण की हे ॲक्युरेट येतात, तेच फक्त धरले जातात. त्यामुळे ते ट्रेड्सनं तुम्ही रागात असाल, आनंदात असाल, कंटाळलेले असाल, उत्साहात असाल, सकाळ दुपार कधी केलं तरी तो अँगल, तो ट्रेड हा बदलत नाही. म्हणजे हा तर खूप कॉमन प्रश्न आम्हाला जर की अरे माझं प्रत्येक अक्षर बदलतं, तसा देखील आपला मूड, म्हणजे त्यावेळेस तुमचा मूड कसा आहे, त्यावेळेस तुम्ही इरिटेटेड आहात का नाही, हे मी हस्ताक्षरावर तुमचं सांगू शकतो. इनफॅक्ट मी हे पण सांगू शकतो की तुम्ही इरिटेटेड स्वतःच्यामुळे आहात की दुसऱ्यामुळे आहात, स्वतःवर आहात की दुसऱ्यावर आहात, तुम्ही करंट सिच्युएशन प्रमाणे मुळे आहात की कुठल्या तरी मागच्या सिच्युएशन की फ्युचरच्या विचारामुळे, हे पण सांगू शकतो त्यावेळेसच्या हस्ताक्षरावर. हो, ग्रेट. पण जेव्हा आपण पर्सनॅलिटी म्हणतो एखाद्या माणसाची कशी आहे, की हा चिडखोर आहे का, हा भावनिक आहे का, हा इमोशनली विथड्रॉन आहे का, तर हे आपण कधी काढलं तरी ह्या गोष्टी बदलत नाही. म्हणजे एकदम आनंदी माणूस दुःखी वाटायला लागेल किंवा चिडखोर माणूस संत वाटायला लागेल, असं कुठल्या वेळेला काढलं तरी तसं होत नाही. बेसिक ट्रेड आपण कायम तसंच सांगू शकतो. एखाद्यांना मला एक प्रश्न अक्षर विचारायचा आहे. गिरवायची सवय असते. एखाद्याला पहिलं सुरुवातीचं अक्षर गिरवून लिहितात, म्हणजे डबल लिहितात, तर त्याबाबत काय म्हणता येईल? नाही, नुसतं गिरवून लिहितात ह्याच्यावरती पण खरं काही सांगू शकत नाही. बाकीचे अक्षर कसे आहेत हे बघायला लागतं. नुसतं गिरवणं याला काही, कारण बऱ्याच वेळा काय होतं ना, शाळेमध्ये जेव्हा आपण शिकतो तेव्हा सुद्धा आपल्याला तशा प्रकारे ती गिरवायची पाटी शिकवली जाते. त्यामुळं त्याच्यावर असं छातीपणे सांगू शकत नाही की पहिलं अक्षर गिरवलं म्हणून एक्स किंवा वाय सभा असं नाही सांगत. बाकी सगळ्या गोष्टी पण बघायला. आणि अजून एक विचारायचंय की आता समजा अशी थोडीफार माहिती मिळालेली आहे किंवा सर्च केलेलं आहे, हा, म्हणजे माहिती आहे की मला या गोष्टी माझं हँडरायटिंग अनालिसिस केलं जाणार आहे आणि थोडीफार माहिती DTY हे सगळे आपल्याला माहिती आहे, तर मी हे डोक्यात ठेवून जर समजा हँडरायटिंग अनालिसिस दिलं तर ते माझं फेक येऊ शकतं. म्हणजे मी इंटेन्शनली दिलं की माझं चेक करणार आहे, तर मला माहिती आहे की हे मला कसं दाखवायचंय थोडक्यात समोरच्याला, तर तशा प्रकारे करता येतं. म्हणजे तेवढं ते फेक मी काही कंपन्यांच्या इंटरव्ह्यू पॅनलवरती पण आहे, विशेषतः टेक कंपनीचा, कारण माझा दोन्ही अनुभव आहे. टेक कंपनीचा पण आहे हँडरायटिंग. मी एम्प्लॉई घेताना ते जाण्याचं होतं, तर बऱ्याच लोक असे वाचून येतात, पण ते अजिबात तुम्ही ट्रेन आणि चांगला अनालिसिस अजिबात फसवू शकणार नाही. कारण तुम्ही पहिले 2 लाईन व्यवस्थित काढा, नंतर तुम्ही मूळ चार लावा. आम्ही सांगितलं, मी एक कोरा कागद दिला तुम्हाला लिहायला सांगितलं ना, तर तुम्ही दुसरं एक महत्वाचं तुम्ही स्वतः हे लिहून ऑब्झर्व, ह्या सगळ्यांसाठी एक्सरसाइज. तुम्ही जर मोठं लिहित असाल ना, तर एक 2-4 पॅराग्राफ छोट्या अक्षरात लिहून बघा, किंवा छोटं लिहित असाल तर 2-4 पॅराग्राफ मोठ्या अक्षरात लिहून बघा. तुमचं एक पान पूर्ण लिहिलंच ना, तुमचं डोकं किंवा डोळे दुखायला लागतील, असं वाटलं की चष्मा बदलला. इतका फरक पडतो आपल्या लिहिण्याने. तर त्यामुळे तिथे फसवण्याचं अजूनपर्यंत तरी झालं, तरी सुद्धा अॅक्युरसी रेट तेवढाच राहतो. कारण तुम्ही 2-3 लाईन लिहू शकाल, तुम्ही अख्खं पान किंवा अख्खा पॅरा लिहू शकत नाही चुकी किती प्रयत्न केलात तरी. आणि मगाशी तेच परत आहे की तो स्ट्रोक तरी सुद्धा तुम्ही बदलू शकणार नाही, कारण स्ट्रोक बदला. आता मी जेव्हा थेरपी देतो तेव्हा 6-6 महिने प्रयत्न करून लोकांचा तो स्ट्रोक बदलू शकत.
कारण तो नाही इतक्या वर्षाची आपली सवय इतक्या झटकन आपण नाही बदलू शकत, आणि तशी बदलू शकत मग तसं ह्या सायन्सला अर्थ राहिला नसतं तुम्ही म्हणता ते बरोबर, पण असं प्रॅक्टिकली होत नाही कधी. ओके. आणि एक लास्ट आहे फक्त अजून एक प्रश्न विचारायचा आहे मला. जसं एकच मिनिट आता प्रश्न विचारू नका, बात करू आपण. एक मिनिट, आता विचारू मला काय ना नका. बऱ्याच वेळापासून प्रश्न विचारा म्हणून त्यांचा फक्त एक प्रश्न मी आधी घेतो, कारण हा. तर मला पण आणि एक विचारायचं आहे. हा, So, आपल्याला thank you. 6 पर्यंत वेळ दिलेली असते, हो. 6 पर्यंत दिलेली असते जास्तीत जास्त. तर आता आपण नको विचारायला, व्हॉट्सअपवर विचार, कारण अभिजित जे आपल्याच स्टडी ग्रुपमध्ये आहेत, त्यामुळे तुम्ही नाही व्हॉट्सअपवर मॅडम प्लीज मला एकच प्रश्न विचारायचा आहे प्लीज. कोण कोण बोलतोय? शिल्पा भंडारे. मग थांब आता तू थांब. माझा आणि नंबर मी समोर WhatsApp दिलाय, तुम्ही मोबाईल नंबर समोर स्क्रीनवर दिलाय, तुम्ही मला विचारू हो. शकता. हा. आणि सर त्यांना 2 लगेच मिनिट फोन केला फक्त. तरी चालेल. अगं वेळ संपलीये आणि मग एकदम बंद करून टाकलं तर पंचायत होईल ना. हा, ते आपल्याला मध्येच त्यांचे आभार पण मानायला हवेत का नाही. तर आपण तेवढं आता काम करू आणि बंद करूया मीटिंग. आणि फक्त एक जाताना मी ताईंच्या परमिशनने सांगतो की जर शिकायचं असेल तर तुम्ही क्लास जॉईन करू शकता. 8 सेशन्स एक बेसिक कोर्स असतो, तर तो कोणाला इंटरेस्ट असेल तुम्ही तो पण जॉईन करू शकता. माझा नंबर समोर स्क्रीनवर आहे. ना तुम्ही आता व्हॉट्सअपवर टाका व्हॉट्सअपवर की टाका. तुम्ही काय शिकवू शकता आणि वेळा काय असतात तुमच्या. चालेल, म्हणजे मी ज्यांना पाठवतो. इंटरेस्ट आहे त्या तुम्हाला डायरेक्ट फोन करतील, तुमच्याशी ठरवतील. Yes, नक्की. ठीक आहे ना. 2 वेळा टाका तुम्ही केव्हा चालेल. तरी, म्हणजे 8 दिवसाच्या अंतराने. हा. चालेल चालेल. आणि खूप जणींना इंटरेस्ट आहे असं दिसतंय, म्हणजे सणवार श्रावण महिना असून सुद्धा एवढी उपस्थिती आहे, अभिनंदनीय आहे खरं म्हणजे. आणि खूप छान वाटलं मला एवढ्या जणी आल्यात ऐकायला. आणि अचानक सगळं ठरून सुद्धा खूप छान लेक्चर झालं, अतिशय इंटरेस्टिंग आहे. आणि आम्ही नोट्स पण घेतलेत लिहून काही, तरी सुद्धा मनात खूप शंका आहेत. पण प्रदीप सर आणि नेत्रा आपल्याला लिंक देतात, सगळं मॉनिटर करतात, कारण झूम आपल्याकडे नाहीये आणि ते त्यांच्यातर्फे देतात आपल्याला. तर त्यांनी आपल्याला साधारण 1.5 तास दिलेला असतो, तो आपला आता झालाय. तर आपण आता बास करूया आणि प्रदीप सरांचं, नेत्राचं आभार मानूया आपण. तुमचे तर अगदी खूप खूप आभार आहेत. खूप छान लेक्चर झालं, सगळ्यांनाच ते आवडलं असणार आहे, ज्या अर्थी एवढ्या शंका येत आहेत. तर आपण व्हॉट्सअपवरती ते आता सॉल्व्ह करूया. आणि काहींना सुचवायचं असेल तर तसंही सुचवतील तुम्हाला. आणि तुमची ह्याची नोटीस आहे ती नक्की पाठवा व्हॉट्सअपवर क्लासची. काय काय तुम्ही शिकवू शकता ते सांगा. तर आता आपण बंद करूया. आणि दुसरं म्हणजे ज्यांना आता काही कारणांनी येता आलं नाहीये, तर त्यांच्यासाठी वाघ सर युट्यूब वरती लेक्चर टाकणार आहेत आणि लिंक पण टाकेल नेत्रा, आणि ती बघून लोक ऐकतील तुमचं लेक्चर, मग परत शंका येतीलच त्यांना. तर सगळ्यांनाच धन्यवाद आणि आपण आता बंद करूया.